Hey, real quick, I want to tell you about a special. नमस्कार. तर मंडळी, आपण आज भेटलेलो आहोत. आपल्यातलीच एक मैत्रीण, एक उत्तम अभियंती, एक अतिशय हुशार कलाकार आणि अतिशय उत्तुंग आणि चौफेर असं जिचं व्यक्तिमत्व आहे आणि आपल्याला जिचा सहवास मिळाला अशी आपली मैत्रीण शुभदा सहस्त्रबुद्धे बेंद्रे आज आपल्याशी गप्पा मारायला आली आहे. जिच्या नावातच सहस्त्रबुद्धी आहे अशी अनेक कलागुणांनी परिपूर्ण अशी आपली मैत्रीण आहे शुभदा. शुभदा आली आहे किर्लोस्करवाडी या गावातून. तर किर्लोस्करवाडी हे नाव म्हणलं की पहिलं तर सगळ्यांना आपल्याला माहिती आहे शंतनू किर्लोस्कर हे नाव तर सगळ्यांनाच डोळ्यासमोर येतं. पण त्याचबरोबर अतिशय चांगले कलावंत लेखक सुधीर मोघे, श्रीकांत मोघे हे पण किर्लोस्करवाडीतलेच आहेत. त्याचबरोबर स्त्री किर्लोस्कर मासिकाचे संपादक शांताबाई किर्लोस्कर, मुकुंदराव किर्लोस्कर. सो असे अनेक व्यक्ती आपल्याला माहिती आहेत जे किर्लोस्करवाडीतनं आलेले आहेत. सो अशी अनेक माणकं जी किर्लोस्करवाडीतून आपल्याला मिळाली त्यातलंच एक माणिक आपल्या VIT मध्ये आलं आणि या माणकाचं नाव आहे शुभदा सहस्त्रबुद्धे बेंद्रे. सो वेलकम शुभदा. थँक्यू सो मच. सो आता किर्लोस्करवाडीचा विषय निघालाच आहे तर आपण तुझ्या बालपणापासूनच सुरुवात करूया की तू आम्हाला जरा थोडस तुझ्या किर्लोस्करवाडीबद्दल आणि तुझ्या लहानपणाबद्दल जरा सांग. येस डेफिनेटली. सगळ्यांना माहितीये, ऑब्व्हियसली सगळ्यांबरोबर इंटरॅक्ट केलेले आणि किर्लोस्करवाडी आणि मी असं सेपरेट होऊ शकत नाही हे सगळ्यांना माहितीये. कारण मी नेहमी आय ऑलवेज टॉक अबाउट किर्लोस्करवाडी कारण इट्स अ बिग पार्ट ऑफ माय लाईफ. एक सेकंड, मी थोडस ऍडजस्ट करते. जस्ट मेकिंग शुअर आय एम नॉट टू. सो किर्लोस्करवाडी हा माझ्या आयुष्यातला बिग चॅप्टर आहे जो मी आयुष्यात म्हणजे कधीही ट्रेड करणार नाही. समथिंग की परत जर मला बालपण पाहिजे असेल तर आय वुड वॉन्ट इट अगेन इन किर्लोस्करवाडी. सो माझा जन्म सांगलीच आहे पण ऑब्व्हियसली म्हणजे कारण किर्लोस्करवाडी हॉस्पिटल होतं. पण माझी आई तिथे शिकवायला होती. शी इज ऍक्च्युली संस्कृत पंडित, हिंदी पंडित. सो तिची लँग्वेजेस वॉज हर आणि शी वॉज अ एक्सलंट टीचर. सो ती तिथे शिकवायची. आणि माझे बाबा किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड मध्ये ही वॉज द IT चीफ.
So he used to work there. त्यांचं mathematics was his background. He was in fact a mathematician by profession, not actually engineering. And that is one of the things what had, like inspired me. Karan he wanted to be a mechanical engineer, but somehow situations played out that he couldn't. So that childhood engineering background and all of that has played a big role. पण जस्ट अ स्मॉल सेटिंग ऑफ अ टाउन, छोटी म्हणजे 2000 लोक. पण शंतनुराव किर्लोस्करांचं जे ड्रीम होतं टू हॅव अ ह्यूज टाउनशिप बट हॅव्हिंग ऑल द लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट फॅसिलिटीज देअर. त्यामुळे आमच्या इथे वी हॅड टेनिस ग्राउंड, वी हॅड गोल्फ ग्राउंड, वी हॅड म्हणजे गोल्फिंग कोर्ट्स होते, आमच्याकडे स्विमिंग पूल्स होते, म्हणजे मस्त स्कूल होतं. इट वॉज जस्ट ऍब्सोल्युटली ब्युटिफुल. कला ही एक मेन पार्ट होतं अख्ख्या किर्लोस्करवाडीमध्ये, कारण तिथे ती कला जोपासली जायची. वेदर नाटकं आहेत, गाणं आहेत, गणपती उत्सव मोठा करणं, भाषणं देणं, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन, हा सगळा भाग असा इतका तो छान आमच्या लहानपणात असा पूर्ण एम्बेड झाला होता की असं त्याच्याशिवाय काही आयुष्य माहित नव्हतं. इंजिनिअरिंग होतं, कला होती, म्हणजे असं परिपूर्ण तो कंटिन्युअस ट्रेनिंग मिळत राहिलं. सो दॅट वॉज अ बिग पार्ट. ऑब्व्हियसली माझ्याबरोबर माझी बहीण, माझी थोरली बहीण आहे आणि माझा धाकटा भाऊ आहे. माझी बहीण आता असते पुण्याला. शी इज इन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये, ती मायक्रोबायोलॉजीची हेड आहे. आणि माय ब्रदर इज इन टेक्सास इन्स्ट्रुमेंट, तो इथे US मध्ये असतो, डॅलस मध्ये. सो दॅट वॉज आवर फॅमिली, स्मॉल फॅमिली. घरी कंटिन्युअस प्रोत्साहन टू डू whatever you want to do it and go put in your best. हे कंटिन्युअस ट्रेनिंग, त्यामुळे इट हॅज बीन अ बिग पार्ट. बरोबर. मला सांग की आर्ट किंवा म्हणजे पेंटिंग हे लहानपणापासूनच म्हणजे तुला आवडत होतं की म्हणजे त्यातही तुझे म्हणजे जेनेटिक काही आहे की यू गॉट इन्स्पायर्ड बाय सम एनी अदर थिंग्स? इट्स बोथ. जेनेटिक डेफिनेटली आहे. माय फादर आणि मदर बोथ ऑफ देम वेर एक्सलेंट आर्टिस्ट, फाईन आर्टिस्ट. माझे बाबा ऍक्च्युली खूप सुंदर स्केचिंग करायचे, इव्हन पेंटिंग करायचे, आणि ते मी बघतच वाढले. आणि ही वॉज अ व्हेरी गुड पोर्ट्रेट आर्टिस्ट. सो कुणी समोर बसलं तर ही वुड टेक हिज स्केचबुक आणि पटपट विथ अ पेन्सिल ही वुड स्केच. इनफॅक्ट दॅट इज बीन वन ऑफ माय बिगेस्ट इन्स्पिरेशन, समथिंग दॅट आय वॉन्टेड टू डू, विच लास्ट इयर इज वन फायनली आय टूक अप. पण ही हॅज ऑलवेज, कधी बसलं, आणि तेव्हा कसे डिव्हाइसेस नव्हते ना, की काय संध्याकाळी घरी आल्यावर काय करणार, जा घेऊन ये पटकन, चल पाटी पेन्सिल घेऊन ये, किंवा असं घेऊन ये पटकन कागद, काहीतरी बसून आपण स्केच करू, पेंट करू. हे कंटिन्युअस असं असायचं, म्हणजे टाइम हा इन्व्हेस्ट व्हायचा, वेस्ट नाही व्हायचा. सो दॅट वॉज अ बिग डील. असं तू पहिलं पूर्ण काढलेलं म्हणजे काही म्हण, आता पेंटिंग म्हण, पोर्ट्रेट म्हण, किंवा तू काय असं काढलंस जे सुरुवातीला जे तुझ्या आता आठवणीत आहे? मी ऍक्च्युली एक पोर्ट्रेट काढलं होतं, विच इज इंटरेस्टिंग. मी एक मधुबालाचं पोर्ट्रेट काढलं होतं वेन आय वॉज इन 7th का 6th ग्रेड. म्हणजे आधी काढले असतील, पण ते थोडं मला वाटलं होतं तेव्हा की खूपच आपलं भारी आलंय, असं म्हणजे असं ते फिलिंग होतं की आपलं स्केच फार सुंदर आलेलं आहे. तर आणि बाबांनी अगदी खूप कौतुक वगैरे करायचे ते, की अरे नाही तुला हे जमलं वगैरे, याचे व्हॅल्यूज तुला बरोबर जमले काढायला वगैरे. सो दॅट वॉज वन ऑफ द फर्स्ट वन्स. पण इट इज इंटरेस्टिंग स्टोरी. त्यांच्या कोणीतरी कली एक दिवस घरी आलेली, आणि बाबांनी अगदी उत्साहाने दाखवलं त्यांना की मधुबाला माझ्या मुलींनी काढली वगैरे. त्यांनी बघून वगैरे वाव किती छान आहे वगैरे वगैरे असं. आणि जाताना थोड्या वेळाने एक अर्धा पाऊण तास चहा जाताना ते म्हणले की काही म्हणा, पण तुमच्या मुलीची वैदार्यमान फारच सुंदर आली. सो मला असं म्हणलं, बॉस मे बी इट्स नॉट दॅट गुड इनफ. इट वॉज फनी, बट या इट्स वन ऑफ द फर्स्ट मेमोरेबल वन्स. मला वाटतं आपल्याकडे अजून एक आहे, ती रांगोळी आहे, जी तू मला वाटतं असं म्हणल्यासारखं की तू आय थिंक यू did it on road or something like that? This was in a building, yeah, in a room, yeah. Okay, this is really pretty. एकदम खूपच त्या डोळ्यातले भावही अतिशय सुंदर आलेत त्या मुलाच्या. That is. सो माझे बाबा ऍक्च्युली रांगोळी हे असे पोर्ट्रेट्स फार सुंदर काढायचे. सो त्यांच्याबरोबर मी ऍक्च्युली ती जर्नी सुरू केली, आणि त्यांच्या ही दोघांनी आम्ही मिळून केलेलं आहे. मी साधारण 8वी का 9वीत असेल. खंडेनवमीचा मोठा प्रोग्राम असायचा नेहमी किर्लोस्करवाडी, बिईंग अ इंडस्ट्रियल टाउन.
तर तिथे ते रांगोळीचं प्रदर्शन असायचं. सो वी स्पेंड लाईक सम नाईस 7-8 hours देअर सिटिंग आणि टुगेदर स्पेंडिंग टाइम. ही वुड ट्रेन मी कसं सॉफ्ट ट्रान्झिशन्स करायचे, हायलाइट्स कसे द्यायचे, विच वॉज म्हणजे अमेझिंग. just immersive learning with him right there. So this was a joint project that we had done, and I'm glad I still have this picture, and it's amazing. It's near and खरंच dear. सुंदर आहे. कारण हे सँडआर्टचं आय थिंक बी इकडेच पेरलं गेलं. बर, अच्छा, म्हणजे ते बाळकडू तुला तिथे मिळालेलं आहे तर. हा, म्हणजे रांगोळ्या ज्या इनिशियली काढल्या, आय थिंक दॅट्स अ बिग डील. अच्छा, मग तू जेव्हा साधारण आता 9वी-10वीत गेलीस तेव्हा मग तुला असं वाटलं नाही का की आपण फाईन आर्ट्स मध्येच किंवा तुझ्या मनात काय होतं मग तेव्हा जेव्हा तू 9वी-10वीत जेव्हा आपण विचार करायला लागतो की व्हॉट आय वॉन्ट टू बी? राईट. आर्ट वॉज देअर, पण असं माझ्या कधी डोक्यात नव्हतं की आर्ट हे प्रोफेशन असेल, किंवा मे बी तेव्हाचं थिंकिंग असं होतं की मे बी यू डिडंट थिंक की आर्ट विल बी अ प्रोफेशन. त्यातल्या त्यात मला रिलेटेड वाटायचं की आर्किटेक्चर इज अ चॉईस, आणि मला खूप आवडायचं. म्हणजे जस्ट इन जनरल बिल्डिंग किंवा इंजिनिअरिंग इन जनरल तसं ते, आणि आर्किटेक्चर वाटायचं की आर्ट आणि इंजिनिअरिंगच्या काही ना मध्ये आहे. सो दोज वर द टू थिंग दॅट आय वॉन्टेड टू दॅट. त्याच्यामुळे मी जेव्हा 11वी-12वीत आय थिंक एंट्रन्स एक्झाम असते आर्किटेक्चरची, सो ती मी तेव्हा दिली होती. सो विच आय इनफॅक्ट केम फर्स्ट इन आर्किटेक्चर एक्झाम. सो आय कुड पिक अ स्कूल अँड गो टू एनी स्कूल. पण कुठेतरी ते एक होतं की बाबांचं इंजिनिअरिंग ड्रीम आहे, आणि आय एम ऑल्सो इन्क्लाइंड टू इंजिनिअरिंग. सो आय just wanted to do that, so that pushed me to this decision of taking up engineering. बरं, मग काय केलंस म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे येण्यासाठी? मग आता आर्किटेक्चर मध्ये तू पहिली आली होतीस, मग इंजिनिअरिंग साठी काय वेगळं काय केलंस? किंवा आपल्या वेळेस तर काही एंट्रन्स नव्हतं असं काही त्या काळी? हा, आपल्या वेळेस एंट्रन्स नव्हतं, पण द गुड थिंग ऑब्व्हियसली 12वी मध्ये आय वॉज 16th इन द बोर्ड. सो 16th रँक माझा होता बोर्ड. त्याच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. So that was a big deal. In fact, मला आठवतं की आई बाबा were really proud. म्हणजे like they have some things that they want to see in you. And I remember like with 12वी मध्ये they were very very proud. आणि I felt like कुठेतरी त्यांच्या, I looked at them as like two brilliant people, आणि I just used to think की आपण कुठेतरी त्यांच्या आसपास. So when they feel proud, then you feel like wow, you've done something. So 12वीच्या जेव्हा झालं बोर्डाचं, त्याच्यानंतर ऑब्व्हियसली इंजिनिअर ऍप्लिकेशन. थँकफुली तेव्हा त्यांनी ओपन सगळं केलं ऍडमिशन आमच्या बॅचला, आणि मग ते ऑल महाराष्ट्र त्यांनी सगळं एकत्र आणून मग दे फिगर्ड आउट वेअर टू असाइन द. सो तिथे मला VJTI आणि VIT असे, आणि आय थिंक सिव्हिल इन COEP मिळालं होतं, विच आय वॉजंट शुअर देन. पण आर्किटेक्चर नाही तर मग सिव्हिल नको म्हणून VJTI. नॉर्मल विचार केला तर कोणी पहिला हात VJTI वरच ठेवेल ना, VJTI मुंबई. एक्झॅक्टली. पण म्हणजे त्याच्याबरोबर ना अदर प्रॅक्टिकल डिफिकल्टीज कमिंग फ्रॉम किर्लोस्करवाडी, वेअर आय एम युज्ड टू अ व्हेरी स्मॉल सेटिंग, लाईक व्हेरी स्मॉल टाउन, जिथे काही कुणी रस्त्यावर नसतं. फ्रॉम देअर टू मुंबई is an impossible transition, I thought. मला पुण्यात रोड क्रॉस करता येत नव्हते. Forget about going to Mumbai and doing the same. And as a 17-year-old, it felt like, and actually my parents are okay. They wanted me to go. They said, try it out. It may be okay. But I just felt at that time that it was a huge transition for me. And as a 17-year-old, you figure out. And Pune was a good idea. I can see actually my kaka is online. He's joined. He used to live in Pune also. Knowing, नमस्कार काका. Knowing भालचंद्र सहस्रबुद्धे. अच्छा, ओके. भालचंद्र. बर. So कोई आहे घरात आपलं, so no, it feels good to be there. नाही, तेच आरती, इफ आय मे इंटरप्ट, मला ते तुला गोंधळ झाला नाही ना VJTI VIT असं? चुकून VJTI होतं VIT क्लिक केलं. VIT आल्यावर कळलं अरे VJTI ला जायचं होतं. खरंय. ऍडमिशन हॉल मध्ये प्रेशर खूप असतात चुकून. ओके, सो फायनली तू आलीस, VIT मध्ये आलीस. मग म्हणजे पहिल्याच वर्षी ना तू म्हणजे कल्चरल ग्रुप मध्ये आलीस किंवा काय? आणि पहिली गोष्ट म्हणजे तू मेकॅनिकल ब्रांच पहिल्यापासून होती का काय? म्हणजे कसं
हाऊ डिड यू? राईट. सो मी आले ते इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आले. बरं. ऍक्च्युली मला कारण VIT इलेक्ट्रॉनिक्स वॉज द बेस्ट ऍट दॅट टाइम. हो, So असं ते होतं आहेच. की why would you go for anything different? So I came in for electronics. So first year obviously engineering common होतं, so it was okay. सेकंड इयरला मी जेव्हा सुरू केलं पहिला वॉट एव्हर मंथ और टू or whatever, electronics was not just coming naturally to me. Like electrons एकीकडे इलेक्ट्रिक करंट दुसरीकडे चाललाय, म्हणजे ऑब्व्हियसली त्याचे बेसिक्स केलेले, पण ट्रान्झिस्टर 80 म्हणजे, आणि इंटरेस्टिंगली नाव आय एम ऍक्च्युअली वर्किंग ऑन दॅट विच कम्स बिकॉज इज अ व्हेरी इंटरेस्टिंग पॅराडॉक्स. पण ऍट दॅट टाइम मला फोर्सेस, like pressure and all of these things came much naturally to me. So I was very much sure ki mala mechanical engineering is karaycha hai. So I had requested, and thankfully I was one of the toppers in first year, so I had a choice Wow. to change to mechanical engineering. So I remember going to Khadilkar sir. He was a gem of a person. So he actually, and he knew my father. He called my father immediately ki asं असं हिचा म्हणतीये आईजी, are you okay? He's like, whatever she wants to do. So that was one of the things. So I think you are the first female mechanical engineer of VIT, correct? Correct. And you have got some award for it as well. Yes. So actually not for being the first female, but मी जेव्हा actually VIT ला आले तेव्हा मला बेस्ट इनकमिंग स्टुडंट्स अवॉर्ड मिळालं. But which was some like 5,000-6,000 rupees, which was a big deal at that time. absolutely. So that was a very nice thing to see. आणि मग BE ला असताना they had DGP Hinode नावाची कंपनी होती, so they actually were going to choose the best of the mechanical engineers at that time. So they had this whole interview process, selection process. We had to go through many series of interviews on site, tikde jaun actually going and going on their manufacturing line, and they will observe you how you deal with things and so on. So anyway, so that those were some of the things that they had, and they had selected me as best engineer there, and they gave me the best outgoing mechanical engineer award. So that was also very nice, both money wise and as a huge recognition. And money wise, कारण like it covered both the awards together, covered my entire school fees. So my entire education has been pretty much free, which nowadays if you think of it, it's impossible. बरोबर. आणि तू आपली फ्री सीट मध्ये असशील ना तेव्हा? फ्री सीट ते फर्स्ट बॅच होती तुमची जेव्हा हे चालू झालं. आमची फर्स्ट बॅच होती आमची लास्ट बॅच होती हॅव्हिंग कॉमन फी. तुझी फर्स्ट बॅच होती. बरोबर. सो मंदार पण इथे आहे. सो हाय मंदार, जरा पिक्चर मध्ये ये ना. हॅलो मंदार गर्गे. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि ती सांगतेय तिच्या क्लास मधलं. सो तू तिच्या बरोबरच होतास, तिच्या बॅच मध्येच होतास. सो काय काय तिच्या मजा सांग ना. आता ती एकटीच होती ना तुमच्या मजा? तिचे काका वगैरे पण आले म्हणून मजा सांगावी की नाही? That's okay, he is used to it. मजा असं ऑटोमॅटिक सेन्सर करून ठेवलंय तुला आता तिने. हो, शी प्रॉब्ली मस्ट बी ऑलरेडी लिटिल कन्सर्न की काय विचारेल काय नाही. आता गमती जमती मला आता आठवायच्या म्हणजे शुभदा एक मला लक्षात आहे की पहिल्या 1-2 लोकातच असायची आणि आमची सगळ्यांची वाट लावायची. आणि त्यामुळे मला हे तुला विचारायचं की तू श्रीधर बरोबर वेळ कधी काढला, त्याचा बिचाराचे हाल न होणार नाही त्याची कशी काळजी घेतली सगळ्या अभ्यासातनं वगैरे, जरा सांग ना. I know, yeah. No, I think talking about Shri, this is like VIT and Shri comes in together. Shri has been a big part of the whole journey for me. कारण एक तर I think आमचे frequencies like from day one like match like amazing. So त्याच्यामुळे एकमेकांचं we could share things, we could talk about things, and we could go on forever. But I was also fortunate to have amazing friends. म्हणजे just we used to hang out, right? Mandar, Neeraj, Sudarshan, Rishi, आणि there's so many folks. So we used to hang out together. पण असं आम्हाला वाटायचं नाही की आम्हाला दोघांना वेगळा काही वेळ पाहिजे. But it used to just frequency match होती. Friends were together, so we used to spend very good quality time together. But he's been an inspiration for everything. म्हणजे from
पुशिंग, यू कॅन डू इट. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला एकटी मुलगी असल्यामुळे कधी कधी अप्स अँड डाऊन्स असायचे. अरे असं झालं, खूप काय म्हणलं, व्हॉटएव्हर. ही वॉज देअर टू से नो, इट्स ऑल ओके, कीप गोइंग, यू आर डुइंग फाईन. सो दॅट वॉज इम्पॉर्टंट पार्ट. आणि शुभदाबद्दल सांगायचं म्हणजे मला असं कधी विचार केला की हिला काय येत नाही, त्याचं उत्तरच नाही, सगळं येतं हिला. पीपल मे नॉट बी नोईंग शी कुक्स एक्सलंट. तिचे मी वन ऑफ द लकी फेलोज. US मध्ये पण आम्ही खूप हँगआउट केलं. श्री असायचा, शुभदा असायची, तिच्या घरी जायचो. अभिजित पण असायचा, अभिजित कैसरे. वी यूज टू गो. आम्ही ग्रँड कॅनियनला वर गेलो होतो आम्ही. ती इकडे आली होती नॉर्थ ईस्ट मध्ये जिथे मी राहायचो. अमेझिंग फूड, जबरदस्त. कुठली काही वाटेल ते चायनीज असो, पुरणपोळ्या असो. तर मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की मला सुदर्शनची आत्ता आठवण आली की तो एकदा तिला गमतीनं म्हणली होती, कोणीतरी म्हणलं काय छान पुरणपोळ्या केल्यास ग तू. तर तो म्हणला झाल्या असतील पुरणपोळ्या, केल्या नसतील, झाल्या असतील. तर तू कशी काय शिकलीस हे पुरणपोळ्या? कुठे तुला यायचं का ऑटोमॅटिकली सगळं, का कशी शिकली कशी तू? अमेझिंग पुरणपोळ्या करायच्या तेव्हा ती. US मध्ये येऊन त्यांनी कुठला तरी मैदा आणला आमच्या घरी, कुठून काहीतरी शोधून काढलं आणि फॅन्टॅस्टिक एक 15-20 पुरणपोळ्या खात बसलो होतो खूप दिवस त्याच्यानंतर. तर प्लीज टेल की तू सगळं तुझं पाककौशल्य कुठून आला? वॉज इट ऑल्सो काइंड ऑफ जेनेटिक और यू इनहेरिटेड इट और व्हॉट? पाककौशल्य वन, माझी आई सुंदर बनवायची स्वयंपाक. सो ऑब्विसली वॉचिंग हर. आणि एक तर आम्ही कधी रेस्टॉरंटला, कारण रेस्टॉरंट नव्हते त्यामुळे कधी जायचं नाही, त्यामुळे काही एक्झॉटिक करायचं असेल तर ते घरी करून खायचं. सो दॅट वॉज वन ऑफ द फोर्सिंग फंक्शन टू कुक ऍट होम. आणि ऑब्विसली आवड खूप होती, दॅट इज वन ऑफ द थिंग. आणि माझ्या सासूबाई, शी इज अ व्हेरी गुड कुक. सो ऑब्विसली इंजिनिअरिंगला असताना आय वुड बी विजिटिंग श्रीज हाऊस आणि विजिटिंग आणि वॉचिंग हर. सो तिच्याकडनं सुद्धा खूप खूप सारं, आणि त्याच्या आजीकडनं, श्रीच्या आजीकडनं सुद्धा खूप शिकले. पुरणपोळी इनफॅक्ट एस्पेशली मी श्रीच्या आजीकडनं, तिच्यात इट्स हर रेसिपी अँड शी टॉट मी दॅट. फॅन्टॅस्टिक. अजून एक गंमत मला आठवते की तू म्हणजे तू सगळ्यातच अमेझिंग असायचीस कायमच, अजूनही आहेस. पण यू ऑल्सो ट्राय. आणि आमच्यासारखे भारी दिग्गज मित्र मिळाले, त्याचा परिणाम तुझ्या व्यक्तिमत्वावर झालेला आम्हाला दिसतोच. एनिवे, एकदम फन अपार्ट, फन असाइड, यू ऑल्सो ट्राईड युअर हँड ॲट ऍक्टिंग, सिंगिंग. बूम बूम तुझं गाणं आठवतं मला. आणि आय थिंक इट वॉज इन 3rd or 4th year, तेव्हा म्युझिक ग्रुपमध्ये सुदर्शन, मी, नीरज, आम्हीच सगळे होतो आणि यू सॅंग बूम बूम. मग तुम्ही त्याच्या पुढे गायन कला तुमची जोपासली, काय केलं त्याच्यानंतर? त्या बूम बूमचा काही एक्सपिरियन्स? अजूनही मला राजगुरू, सुबोध राजगुरू सर भेटले की विचारतात, तुझी आठवण काढतात की बूम बूम गर्ल काय म्हणते. अभिजित हसतोय बघ. हो, तोही आम्ही एका ग्रुपमध्ये आहोत. तुझा विषय खूप वेळा निघतो, तू कसली भारी, असं आमचं नेहमी बोलणं होतं. तर तू बूम बूम गाण्याविषयी काही गमती जमती सांगू शकतेस का? आठवत आहेत काही? बूम बूम, आय रिमेंबर. म्हणजे ऑब्विसली सिंगिंग प्रॉब्ली माझ्या टिअर्स ऑफ आर्ट मध्ये थोडंसं खालच्या साईडला आहे, कारण मला एक तर फॉर्मल ट्रेनिंग नाही, पण मला खूप आवडतं. माय सिस्टर इज अन ऑसम अमेझिंग सिंगर. सो आणि म्युझिक इज ऍक्च्युअली इन माय फॅमिली. माझी आत्या इज विशारद. शी टॉट म्युझिक फॉर several years until she was 80+ years. She taught music. In general, पलुसकरांकडे शिकलेले फॅमिली मेंबर्स आहेत. म्हणजे माझ्या आय थिंक बाबांचे काका. बाबा used to play दिलरुबा. So he knew an instrument. So in general, music was in the house. त्यातला काही छोटा अंश आला होता माझ्यामध्ये. So I wasn't फॉर्मल सिंगिंग कधी शिकले नाही मी, पण एक छोटी लाईट गाणी वगैरे अशी म्हणायला आवडायची. आणि आय नो पहिलं ऑडिशन होतं BIT ला, आय थिंक आय डोंट नो विच वन. तर त्याच्यामध्ये एक तर दिल हे छोटासा मी चूज केला, आय डोंट नो वाय. आणि तिथे मी गेले आणि मला इतका स्ट्रेस आला, मला दिलचा काय, दिल हे छोटा, काही एक शब्द फुटेल. मी म्हणलं आय एम सॉरी म्हणून मी गेले. मग आय थिंक 2nd, 3rd इयरला इव्हेंच्युअली वी यूज टू सिंग. मंदार इज अ व्हेरी गुड सिंगर. तर तो आणि मी वी यूज टू जस्ट सिंग किशोर आशा सॉंग्स. सो ते थोडंसं मग कॉन्फिडन्स वाढला. म्हणलं नाही कर म्हणून. मग ते त्यातल्यात बाबा आता इझी गाणं घ्यायचं म्हणून ते बूम बूम गाणं सिलेक्ट केलं होतं. आणि आय रिमेंबर एव्हरी टाइम
नीरज गिटार वाजवत आणि ते असं ते आला पार्ट की ते अजून नको म्हणून अजून नको. सो त्याच्यानंतर मग त्यांचे किती बुम 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 ते गाणं म्हणून यांनी मला बुम बुम गर्ल नाव दिलं होतं. बिकॉज वी यूज्ड टू लाईक की सगळ्यात इझी गाणी आणि मे बी सगळ्यात मॅक्सिमम प्रॅक्टिस केली असेल. अभिजितला एक प्रश्न विचार. अभिजित. नाही प्रश्न नाहीये, पण एक आठवण आहे आणि ती शुभदाला मला विचारायचं आहे की शुभदा, यू रिमेंबर दिस इज, म्हणजे मला शुभदाबद्दल, म्हणजे ती आली होती फर्स्ट सेकंड इयरला, ऑफकोर्स शी केम अँड आय मीन दॅट टाइम एवढं माहिती नव्हती. पण आय थिंक vivid memory was when she started, I mean when we went to go to Mood Indigo. I think पंकज पण होता and सगळे होते आणि मूड इंडिगोला आम्ही चाललो होतो आणि दॅट टाइम शुभदा वॉज द वन हू केम आणि वी वर लाईक अरे एकच मुलगी आहे आणि आता काय, वी वर लाईक ऑलरेडी, म्हणजे आम्ही तेव्हा जस्ट एंट्री केली होती, सेकंड इयर होता आणि शुभदाने आम्हाला, इफ यू रिमेंबर शुभदा, मायमिंगचं शिकवलं होतं एक, वी डिड अ ऍक्ट ऑफ मायमिंग आणि तू तेव्हा शिकवलं होतंस आणि आय वॉज रिअली टेकन बॅक ऍट दॅट टाइम की अरे आय मीन यू आर, आय मीन, आणि त्याच्यानंतर सो that was a vivid memory for me, for you, first time when we actually, because then we did a lot of things after Firodia झालं आणि after my, I mean I was in US and we were, I mean मी Arizona ला होतो and that is the past, but actually that was the first time मी तुला भेटलो आणि we could, that was the thing की so तुला हे सगळं म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी, how you managed it, I mean at that time, म्हणजे now Mandar said you sing, of course other things are, we know about your so many things you do, sand art is kind of out of the world, but in general so many things, how you manage, and again you are topper in our batch. I mean it is mind boggling for me. I mean if I look at it, I don't know, Mandarni म्हणलं कुठलाही फील्ड तू सोडलं नाही, so it is mind boggling, seriously. Thank you for the very kind words. I think it is about the upbringing, and I think the whole credit I would give to my parents, my family, Karan, and that is one thing that I actually try and bring when I look at my son, and I try and आपण जे म्हणतो संस्कार म्हणजे काय असतं की कुठली गोष्ट छोटी नाही, मुलं करतायत म्हणून ती काहीतरी असं बाबा ब्लॅक शिप सारखं काहीतरी छोटस केलं असं नाहीये. जे काय आहे त्याच्यामध्ये फुल इन्व्हॉल्वमेंट करून आणि त्यांना सगळ्या गोष्टीचं एक्सपोजर देऊन, बी अ पार्ट ऑफ इट, वेदर इट सिंगिंग, डान्सिंग, सगळ्यामध्ये घरीचे फॅमिली आर इन्व्हॉल्व्ड, इंटरेस्टेड, वॉन्टिंग यू टू डू द बेस्ट. कंटिन्युअस ट्रेनिंग इन टर्म्स ऑफ फीडबॅक की असं कर, तसं नको करू, किंवा सांगण्यापेक्षा तुझं तू ते फिगर आउट कर, किंवा वक्तृत्व स्पर्धा असतील, किंवा मायमिंग, ऍक्च्युली टॉकिंग अबाउट मायमिंग, मी लहानपणी ते असंच मायमिंग केलं होतं, काहीतरी कुठेतरी स्पर्धा आली, मायमिंगची स्पर्धा आहे, तर बाबा म्हणले करून बघ ना, वाय नॉट. म्हणलं पण मला माहित नाही, तुम्ही काहीतरी म्हणत नाही, असं नाही, तू स्वतः फिगर आउट कर. ऑलवेज इट वॉज नॉट कॉपी और नॉट डू एनिथिंग, क्रिएशन. आणि that was the big part, I think, of the upbringing, ki you're not artist if you don't create. If you're copying, if you're doing somebody else's, you're an enthusiast, you're not an artist. So unless you come up with your own ideas that are totally radical, different than what has been done before, that point you become an artist. So that training असं ते खूप लहानपणी होतं आणि सगळं ट्राय करायचं was probably one of jack of all थोडं होतं, पण it's a fun thing to experiment all the mediums of art. शुभदा, आता तू सांगतेस की संस्कार आई वडिलांनी दिले आणि ते आपण पुढे घेऊन जातो. सो आता तुझ्या मुलाला जेव्हा तू काय काय गोष्टी शिकवत असशील किंवा जनरली, सो ते अपब्रिंगिंग कुठेतरी आता हे न्यू जनरेशन मध्ये, डू यू थिंक की यू आर exactly following the same thing, or how you are doing that with your son? That I am interested to know. Yeah, no, that's a good question, Ani. I think the principles are similar. Obviously the applications are different because Naveen generation is different. They want to rationalize everything. असं नाही की because I said so. जे पूर्वी व्हायचं, आई वडील सांगायचे नाही हे कर, ओके केलं, पण आता नाही. इट्स लाईक यू हॅव टू हॅव अँड सिट अँड हॅव अ कॉन्व्हर्सेशन की वाय इज इट इम्पॉर्टंट. पण ऍज अ पार्ट ऑफ दॅट, आय थिंक वन, being a part of everything they do,
showing that it's as important as everything in your life. It's whatever they are doing is equally important. Is they feel like that this is something different. This is something that my parents admire. आणि तो फीडबॅक जो असतो की जे एक्सटर्नल व्हॅलिडेशन लागतं कंटिन्युअसली टू सी दॅट ओके या मे बी आय शुड ट्राय, अजून मी काय करू त्याच्यासाठी तो आय थिंक कंटिन्युअस एंगेजमेंट आणि फीडबॅक. सो दॅट इज वन ऑफ द थिंग्स जे मला लहानपणी त्या प्रिन्सिपल्स मला दिसले ते मी पासिंग पण की obviously they rationalize ki, oh, is this the time we're going to have a conversation and you'll ask me to do what you want me to do? Sure, but it's okay, let's have the conversation of why this is right and why this may be important for your career. अच्छा, अजून एक महत्वाचा प्रश्न बहुतेक इथे जमलेल्या सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींना वाटत असेल की जेव्हा तू फिरोदियात आलीस तेव्हा ठीक आहे, म्हणजे तू यू आर बॉर्न आर्टिस्ट आणि तू सर्व प्रकारच्या कला, कथ्थक डान्स, नंतर आय थिंक यू ऍक्टेड ऑल्सो, बऱ्याच गोष्टी केल्यास तू फिरोदियात पण. सो तुला काय शिकायला मिळालं? अर्थातच आपण सगळेच खूप काही शिकलोय आणि तुला आजही त्यातल्या काय काय गोष्टी आठवतात किंवा विच आर व्हेरी इम्पॉर्टंट टू यू टुडे ॲज वेल? राईट. सो ऍक्च्युली इंटरेस्टिंगली मी आपल्या कॅफेटेरियामध्ये कधीतरी काहीतरी वडापाव का काहीतरी घ्यायला आलेलं आहे. आणि आणि दिस इज फर्स्ट इयर इंजिनिअरिंग. म्हणजे आमचं ऑक्टोबरमध्ये सुरू झालं होतं कॉलेज. दिस मस्ट बी नोव्हेंबर, म्हणजे एकच महिना आम्हाला झाला होता. आणि आय डोंट नो हू ऑल, आता मला फेसेस आठवत नाहीत, बट फोक्स हू आर प्रॉबेबली इन फिरोदिया और मे बी रिलेटेड टू इट, ते एका टेबलवर बसलेले होते. आणि इट वॉज नॉट रॅगिंग, पण थोडस काही क्वेश्चन वगैरे असं त्या प्रकार तेव्हा व्हायचा. आणि मी एकटी फ्रेशर आलेली होती, कॉफी चहा घेते वगैरे म्हणल्यावर त्यांनी हाय काय चाललंय वगैरे, ये बस म्हणून मग असं माझं इंटरव्ह्यू सारखं थोडस केलं. म्हणजे इट वॉजंट लाईक एनिथिंग इंटेन्स. मग काय करतेस तू असं बाकी कॉलेज सोडून वगैरे असं तसं. मग मी सांगितलं की मी डान्स करते वगैरे. ओ दॅट्स रिअली नाईस, तुला माहितीये का इथे फिरोदिया नावाचा प्रकार असतो आणि खूप इंटेन्स असतो एफर्ट. मी म्हणलं मला काही यातलं माहित नाही. त्यातला एक मुलगा म्हणला मी तुला कनेक्ट करून देतो. आणि दॅट्स हाऊ इट स्टार्टेड, की त्यांनी मग whoever they told, मग त्यांनी मला बोलवलं, मग मला ऑडिशनला काटेवर. आणि द फर्स्ट इयर आय थिंक एक होता राजा, एक होता देश. तर त्याच्यामध्ये मग देन आय स्टार्टेड. ऑब्विसली इट्स बीन अन अमेझिंग, आय थिंक अख्ख्या कॉलेजमध्ये ऑब्विसली द होल फ्रेंड सर्कल अँड ऑल ऑफ दॅट इज अ बिग पार्ट. पण आय थिंक फिरोदिया चॅप्टर हा जो आहे हा एक खूप ह्यूज आणि इम्पॉर्टंट चॅप्टर ऑफ लाईफ आहे. One, because it taught me about teamwork, which was an amazing thing. सगळे एकमेकांवर डिपेंडेंट होते, पण like it was very very positive environment, की टीम वर्क एकत्र जर चांगलं झालं तर किती अमेझिंग रिझल्ट येऊ शकतात. आय थिंक दॅट वॉज अ ग्रेट एक्झाम्पल ऑफ दॅट. सेकंड, बीइंग फ्रेंड्स आणि गिव्हिंग युअर फीडबॅक इन अ पॉझिटिव्ह वे टू मेक द अदर पर्सन बेटर. दॅट वॉज इनहेरेंटली अ पार्ट ऑफ फिरोदिया. प्रत्येक नाही रे चांगलं नाही झालं, नाही ग तुझं अजून ते होत नाही, परत प्रॅक्टिस करू. आणि आपण पॉझिटिव्हली फीडबॅक घ्यायचो होतो आणि जायचो आणि परत अजून चांगलं करून दाखवायचो, विच वॉज अमेझिंग. आय थिंक ते आता कधी कधी वाटतं रे दॅट पार्ट इज नॉट ओपन. आपण जे बिंदास फोडायचो लाईक यू यूज्ड टू टेल, that part is actually important to grow as a person. I think that was good. At the same time, amazing kudos. When you do amazing, it's like they pull you up, right? Man, you were amazing. की तुझा confidence जो boost होतो त्याच्यामुळे, which की नाही अरे this is appreciated, I want to do more. Being a part of the team and then winning obviously is a huge part, because that winning gives you that dopamine and it makes you exciting. It makes the whole thing worth it and exciting. So I think winning several Firodiyas while we were there in our career was a big part. खरंय, बरोबर. मग लास्ट इयरला पण तू गेलो होतस का फिरोदिया? लास्ट इयरला केलं होतं गोप्या. आय थिंक शुभदा आमच्या बॅच मध्ये शी वॉज इन ऑल 4 फिरोदियाज, आय गेस. हो ना? हो, एक माझा मिस झाला होता, कारण आय थिंक that year actually my mom passed away when I was in first year engineering. पण आपलं फिरोदिया झालं होतं फेब्रुवारी, and she was coming actually from Kirloskarwadi to Pune to watch our final performance. आणि तेव्हा this accident झाला होता.
So that year it just felt like ती फिरोदियाला येत होती आणि मग I just made up that काहीतरी डोक्यात असं assume करून घेतलं म्हणून मी त्या वर्षी skip केला the second year. हा So सेकंड एक नाही केला मी फिरोदिया. पण मग then it was like नाही this is not the right thinking. आणि थर्ड इयरला ते, 1948 सदाशिव होतं, त्याच्यामध्ये तुझा Correct. तो तांडव 48 डान्स, सदाशिव. तुझा तो गिरक्या, शुभदाच्या गिरक्या एकदम पॉप्युलर होत्या. प्रचंड तो पॉप्युलर झालेला डान्स होता. पूर आलेला डिपिक्ट पूर आला. केला होता तो तांडव डान्स म्हणायचो आणि तो अप्रतिमच होता. म्हणजे दॅट इज वन ऑफ द मोस्ट खरं. मेमोरेबल. येस, It was fun. Yeah, for So- all of us. अरे, आणि शुभदा हा. सो तुझा बक्षीस समारंभाचा प्रोग्राम आय थिंक मी केला होता. तू फर्स्ट इयर आपण आपलं इंटरॅक्शन मी लास्ट इयरला होते, तू फर्स्ट इयरला होती, तेव्हाच झालं. तर आयुष्यात तुझ्या म्हणजे मी तो प्रयोग केला होता बक्षीस समारंभाचा, तर मला कथ्थक करायला लागलं. म्हणजे भरतनाट्यम डान्सर असून मी जे काय तुझं कीनली मी तुझं व्हिडिओ बघून जे काय कथ्थक केलं ते मला नाही वाटत म्हणजे कोणी अप्रिशिएट करेल डान्सर. बट थँक्स, त्यामुळे मला चान्स मिळाला काहीतरी कथ्थकचे हातपाय हलवायला. आणि थँक्यू फॉर डुईंग इट. हे एक अमेझिंग स्पिरिट आपण त्यावेळेला जे शिकलो की शो मस्ट गो ऑन. आता ठीक आहे, शुभदा नव्हती काही कारणाने त्या शोला, तर योगिताने केला तो, पण तो शो झाला आणि तिथे त्यावेळेला स्टेजवर तो परफॉर्मन्स झाला आणि तो जो काही ऍक्ट होता तो पूर्ण केला आपण. शो कॉन्ट्रीब्युशन होतं. स्मिताने पण एक पार्ट केला होता तिचा. हो बरोबर, ते संधिकाली या अशा तो हा, स्मिताने केला. तो स्मिताने केलं होतं. बरोबर. शिशिर आहे, शिशिरचा बरोबर डान्स होता तो. येस, डेफिनेटली. आणि मला नंतर योगिता बरोबर करायला लागला, हा दुसरा प्रॉब्लेम, पण इट्स ओके. आता जेन्युइन प्रॉब्लेम सांगितला शिशिर बदललेला नाही. नाही, पण आय रिमेंबर शुभदा, आय थिंक तुझे कॅन्टीन मधलं वगैरे बोललीस, त्यामध्ये आम्हीच सगळे होतो. नाही, हॅपी दॅट यू स्टिल रिमेंबर, बट यू डोंट रिमेंबर मी. So that's good. Yeah, because it was all a distant memory. कारण पहिल्या वर्षी काही कळत नाही पहिल्या महिन्यात काय चाललंय. Correct. नाही, पण it was fun working with you आणि great performance. आपण जिंकलो होतो त्यावर्षी. शिशिर लक्षात राहण्या इतका डिस्टिंक्टली वाईट नव्हता. खरं. आता मी हालबे सारखा झाल्यामुळे जास्त वाईट झालं. शुभदा, मला एक सांग, तू प्रॅक्टिसेस साठी तुला क्लास बुडवायला लागले का ग? बंक करायला लागले का? कारण दॅट वॉज लिटल प्रेशर ऑन मी दॅट टाइम, ज्याला जॉईन केलं त्याला, आणि मला काइंड ऑफ सफर केलं मी. तर त्या तुमच्या वेळेपर्यंत काय झालं होतं? चेंजेस काही झाले होते का बंक करणं वॉज ओके? नाही, आमच्या वेळेस सुद्धा बंक करणं वॉज डेफिनेटली स्टील नॉट फाईन. आणि ऑब्व्हियसली मंदार आहे आणि अभिजित आहे, वी यूज टू लाईक ऑब्व्हियसली बंक. आता तेव्हाच आली प्रॅक्टिस आणि खूप रात्री नको करायला, मग ते दिवसातले मध्ये यायचे. मग ते ऑब्व्हियसली काही रॅशनलाइज की नाही, हे एक्स्ट्रा करिक्युलर करतायत म्हणून तू क्लास बंक केला, हे कुणाला दिस थॉट प्रोसेस वुड नॉट सिंक इन. लाईक यू आर नॉट सिरियस अबाउट, you want something else and you think my class is a less priority. हे थिंकिंग सगळ्या प्रोफेसर्सचं होतं आणि ऑब्व्हियसली वी यूज टू गो थ्रू ग्रिलिंग. ते वायवा मध्ये दिसायचं, ते बाकीच्या सगळ्यामध्ये दिसायचं. फिरोदिया काम करताय मग वेगवेगळ्या प्रोफेसरच्या वेगवेगळ्या स्टोरीज पण असतील ना शुभदा, एखादी सांग. शुभदाचं असोसिएशन जरा अवघड आहे, आपल्याकडे खूप आहेत. नाही, तिच्याकडे पण आहेत, आम्हाला माहिती आहे. मला कळलंय. आणि जरूर आवडेल ऐकायला. ग्रुपमध्ये कोणी प्रोफेसर जॉईन झालेले आहेत का आज? बघूया, जरा आधी चेक करून घ्या. आपणच प्रोफेसर आता, डोंट वरी. खूप मोठे झालं आता आपण, सांगतो. मी नाहीये, पण नाव न घेता शेअर करायला हरकत नाही. प्रसन्न अजूनही बॅकस्टेज बनवत आहे. नाव घेण्याची गरजच नाही ना, सांगितली स्टोरी की कळेल. काही भारी इन्सिडेन्सेस आहेत ते आम्हाला तेव्हापासून लक्षात येतो. मे बी वन ऑफ देम शुभदा. जरूर. सो दोन्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस आहेत. पॉझिटिव्ह की when you have a teacher or a professor who has faith in you, who pushes.
So I think Khadilkar sir was one of those professors. I definitely think Kale sir, because he was an artist himself, आणि मेकॅनिकलचे ते होते प्रोफेसर, सो ही वुड अंडरस्टँड, से डोंट वरी, इट्स नॉट अ बिग डील, कोणी काय म्हणलं तर मी कव्हर करतो. दॅट वॉज डेफिनेटली देअर. There were some amazing professors. I think Bahulikar, I'm taking in good context, so now fine. Haider Ali, those they were amazing. काही काही फंडामेंटल्स आणि काही सिंपल गोष्टी इतक्या छान क्लिअर झाला from mechanical engineering point of view. But Firoziaच्या point of view ni, obviously there were a lot of professors who gave support. But there were obviously, to complement there, some negative experiences. And there was one of the professors who thought that ki, आणि मी खरं तर टॉपर होते, पण just being in mechanical engineering आणि doing mechanical engineering was something bad as a girl. हे त्यांच्या डोक्यात होतं. आणि इनफॅक्ट वन ऑफ द काहीतरी झालं होतं, समथिंग आय हॅड मिस्ड ऑब्विसली हिज क्लास बिकॉज ऑफ फिरोदिया. मग त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं भेटायला. मग मी ऑफिसमध्ये गेले तर ते म्हणले की एक तर तू मेकॅनिकल करतेस म्हणजे काय करणार, तू एकाची सीट अडवलीस आणि तू घरी बसून पोळ्या करणार. सो हे सगळं तू एका फॅमिलीचं, एक फॅमिली रुईन केलीस, जी एक चांगली फॅमिली, एक चांगला इंजिनियर होऊन बाहेर फॅमिली सपोर्ट केलंस, तर तू यू डिड नॉट डू दॅट. यू हॅव ब्लॉक्ड फ्रॉम समथिंग अमेझिंग हॅपनिंग अँड यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. असं मला ते, इट वॉज सच अ बिग शॉक फॉर मी की आय कॅनॉट बिलीव्ह समबडी ऍक्च्युअली थिंक्स लाईक दॅट. आणि I took it as both ways. Obviously तेव्हा खूप वाईट वाटलं आणि all of my friends supported me saying don't worry about it too much. But कुठंतरी ते असं राहिलं की अरे नाही, if still the feeling is की because you are a woman engineer and you will not do something and you will give up halfway through your life is just wrong. Like yes, why should a woman not pursue a career and maintain it? So ते असं ते तसं एक मे बी एक चॅलेंज दिल्यासारखं झालं. म्हणलं नाही, आय विल बी. इनफॅक्ट आता तू बघितलं असं क्लास ऑफ 80, मे बी 10 people must be doing mechanical engineering, the entire batch. So everybody's moved on to maybe, management, business, or software and other, because those were the Excel and PPT. So last week receiving that award as a woman engineer from American Society of Mechanical Engineers felt like that was a validation that told me, what, some challenge that was given long time back. Amazing news. Yeah, this is really great. आणि कुठेतरी मला वाटतं की त्या प्रोफेसरला जाऊन कोणीतरी ते सर्टिफिकेट दाखवलं पाहिजे एकदा. साधारण लक्षात आले कोण प्रोफेसर आहेत. आम्हाला तर नाव माहिती, त्यावेळेला नाव घेऊन माझा अंदाज असा आहे की जेवी भंडारी नाही, कोणाचे नाव घ्यायची गरज नाहीये, पण ऑब्व्हियसली म्हणजे त्यावेळेला तो माइंडसेट काही जणांचा होता असं नाही. तो काळही तसाच होता ना की करिअर वेगळं आणि अर्थार्जन वेगळं असा प्रकार होता, त्यामुळे कदाचित शुभदाचं आतापर्यंत करिअर पाहिलं तर त्यांना एक चांगलं बिफिटिंग आन्सर येते की बाबा जो काय विचार करत होता ती परिस्थिती चेंज होतीये, म्हणजे होत होती त्यावेळेपासून, आणि आता ती पूर्ण बदलली आहे परिस्थिती. I think the story should be told in any case. Yes, I agree. Totally agree. You may leave out the names, but the story I think is extremely motivating for anybody who is trying to take up a challenging and a different field. Yeah, no, I totally agree, and in fact, I think whether not just a woman, anybody who is told you're not good enough, and because of some assumption, I think that's just wrong, and that's one, they should not be doing it, and second, you should not be getting affected by it. And now when I look back, I feel like now I'm a principal engineer in Intel, which is like top 1% of the company, of a huge company. So just being there as a technical contributor, doing all the things that I was supposed to and trained to do is a big thing. And I think, if I took it too hard, then maybe I'm not meant to do this, it would have been bad. कारण you never know, कुठलं तरी एक वाक्य कुणाचं तरी आयुष्यभर असं ते राहतं कुठेतरी डोक्यात, which is amazing how our mind works. शुभदा इज सच अ गुड पर्सन ॲट हार्ट की ती लगेच खूप हळवी आहे. अजूनही आहेस का आता श्रीधर हळवा झालाय काय झालं?
सो शी आणि जेन्युअनली आम्हाला सगळ्यांनाच तेव्हा खूप वाईट वाटायचं वेन सच इन्सिडेन्सेस ही ऑलमोस्ट शी यूज टू हॅव टीयर्स इन द आईज, पण शी इज एक्स्ट्रीमली गुड पर्सन. म्हणजे मला एक गंमत म्हणून अनुभव सांगतो की तुझा हळवेपणा किंवा हाऊ यू गेट इमोशनली कम्प्लिटली इन्वॉल्ड इन एनिथिंग दॅट यू सी, तो पिक्चर असो नाटक असो, तुझ्या डोळ्यात पाणी येणार. आम्ही सगळे मिळून हा पिक्चर, तो कुठला कुठला पिक्चर, ते जहाज बुडतो तो पिक्चर कुठला, टायटॅनिक. सॉरी, टायटॅनिक बघायला टायटॅनिक बघायला गेलो. मी होतो, सुदर्शन होता. जहाज बुडत. अरे एकदम नाव आठवलं नाही, म्हणतो वेळ चालतंय. ओके, लेट्स स्टार्ट. सो शुभदा, आता तुझं इंडियातनं US मध्ये कसं काय ट्रान्झिशन झालं? तुझं मधला जो पार्ट आहे कॉलेज पासून ते आता पुढचं आयुष्य, ते सांग मला. तो एक तर VIT कम्प्लीट झाल्यावर मला किर्लोस्कर ऑइल इंजिनियर्स मध्ये जॉब लागला. आय वॉज द फर्स्ट वुमन अगेन ऑन द शॉप फ्लोर. टू अ पॉइंट दे हॅड टू बिल्ड अ रेस्टरूम फॉर मी. एक बाथरूम यासाठी त्यांनी बिल्ड केलं नेक्स्ट टू द शॉप फ्लोर. कारण तोपर्यंत कोणीच नव्हती. आणि आय वॉज द लाईन मॅनेजर फॉर क्रँक केस लाईन. आणि तेव्हा सगळे इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. कारण कधी कधी असं व्हायचं की जे लाईन वर्कर्स होते ते बघायचे की अरे ठीक आहे नवीन वगैरे पहिल्यांदा कौतुक होतं, पण इट्स लाईक हु इज शी टू टेल अस. त्यामुळे काहीतरी असं झालं की मशीन बंद करायचे, की दे न्यू की कसं मशीन बंदही करायचं आणि चालूही कसं करायचं. त्यामुळे इट वॉज इंटरेस्टिंग की ते बंद करायचे. मॅडम बंद आला, आता 5-15 मिनिटं ब्रेक, मग चहाला गेलं वगैरे. आणि तुझं आउटपुट पर डे असायचं. So that was a very interesting experience to deal with it, figure out maintenance. I learned a lot about CNC just being on that manufacturing line. That was for 1 year. And then I was picked for business development department. Tithe ek vice president Vijay Verma म्हणून होते. So he actually saw me speak at some small event within Kirloskar Oil Engines, and he asked me to join his department. Which was an amazing thing, and in fact one of the turning things that happened in my life, because he was an outstanding person, a businessman who taught me so many different things in 1 year. He was the one who pushed me. He said, no, you need to get higher education, you need to go and do some things. So त्याच्या पुढे मग मी जेव्हा applications केले, he gave raving recommendation letters, which was a big thing for me. And he taught me a lot of very big picture thinking, how to step back. And he would have this session where he would think he's a professor and he would go on and talk for like 3 hours. But that was all good for me. So that was a one chapter. आणि मग तिथून मग मला युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड कॉलेज पार्कला ऍडमिशन मिळाली. I got research assistantship, and it was all in electronic packaging, which is CPU routing from the chip to the board through a substrate. So that was the focus area. So तिथे मी join केलं. It was an interesting journey there as well. I was not straight out of school, so I had forgotten what M2, M3 were, so I needed all of that. Fluid mechanics so लागत होता because cooling and other things were important as a mechanical engineering. So I had forgotten some of the basics, so I had to really recap everything. I was surrounded by all IITians. Which somehow कुठेतरी एक ते डोक्यात असतं की they are smarter than you are, just because they are IITians. So असं जाताना पहिल्यांदा सगळे असं वाटायचं की अरे maybe I'm not good enough किंवा असं कुठेतरी कधीतरी यायचं. पण obviously they were very good friends. And I remember once काहीतरी आमचा प्रोजेक्ट होता ज्याच्यामध्ये we had to actually manufacture a little cooling device, and nobody knew how to use a milling machine, and they had a milling machine in the lab. And I knew how to use it. So I sat on the machine and I really manufactured 10 cooling solutions for everybody. And suddenly, like, my reputation went up in the department, and that was like a huge boost, saying, VIT is after all really good, comparable to IIT. So it's like all that training and all of that was very useful. Just feeling, confident in your own skin helps. So I got the best of the friends. Amazing professors. I relearned mechanical engineering literally from scratch again because of the break in between in terms of theory, which was an amazing experience just to get. And mug
I had 2 job offers. One was IBM, one was Intel. IBM was upstate New York, and I do not like cold weather. And the second was Phoenix, which was very hot, but I'd rather be here than there. So my decision was more based on weather than the company at that time. So that was like my chapter in grad school. Oh, fantastic. Great to know. आता मग पुढे मिसेस शुभदा पर्यंत. Hello, somebody was Shubhada. Yeah, so I remember जे 2 जॉब्स होते ते मला चांगलं आठवतं. आपण फोनवर पण बोललो होतो. आणि आय वॉज व्हेरी मच होपफुल की तू तिकडे येशील अपस्टेट न्यूयॉर्क, कारण ते बॉस्टनच्या जवळ होतं. आय वॉज इन बॉस्टन. देन तू इंटेलचा जॉब घेतला. तेव्हा मी तुला, मग तू म्हणलीस आता मी ड्युरेबिलिटी रिसर्च ह्याच्यामध्ये आहे. आणि मी तुला गमतीत प्रश्न विचारला की ड्युरेबिलिटी म्हणजे काय करते, लॅपटॉप वरनं फेकून बघतेस का, मोडतात का वगैरे. तर ती हसत हसत हो म्हणे की हो मी तशी ड्युरेबिलिटी. तर त्याच्यापासून तुझी जर्नी सुरू झाली इंटेलमध्ये. ती थोडी एक्सप्लेन जे आम्हाला सांगशील का, की तू कुठे एंटर केलंस इंटेलमध्ये आणि तिथून तू आता एक्झॅक्टली काय करतेस, म्हणजे आम्हाला कळेल अशा भाषेत ना. So before because I talk about तोडले वगैरे असं का? लॅपटॉप किती तोडले. मी अनेक वर्ष तुला विचारायचो, अजूनही तोडतेस का लॅपटॉप, आहे का ड्युरेबिलिटी चिप्स वगैरे टाकल्या. I know I have papers, impact of dynamic forces on electronic devices. But before I go there, obviously माझं just मेरिलँडला आले आणि त्याच्यानंतर मग माझं लग्न झालं. So obviously Shri has been a part, whether we were together or not. We were obviously together, whether in person or not. But at that time we got married, and in fact I remember की मी बाबांच्या, आम्ही दोघांनी ऑब्व्हियसली कॉलेजमध्येच ठरवलं होतं की आपण वी गोना मॅरी इच अदर. आणि माझे बाबा त्यांना आम्ही अप्रोच केलं की असं असं आम्ही ठरवतोय की इव्हेंच्युअली आता नाही लग्न करणार आहे, पण वी वुड वॉन्ट टू गेट मॅरिड एट सम पॉइंट. हे असं 4th इयर का इंजिनिअरिंगच्या अगदी शेवटी वी टॉक टू हिम. So he used to give very cryptic advices, but one of the advices which it sticks to us, both of us, all the time, is की कुठली बिल्डिंग स्ट्रक्चर तुमच्या लग्नाचं इन्स्टिट्यूशन हे जर स्टेबल आणि चांगलं सॉलिड पाहिजे असेल, तर the 2 pillars have to be of equal length and they have to be at a distance. No structure otherwise will stand. असं त्यांनी आम्हाला क्रिप्टिक मेसेज दिला की both of you are equal, not one person is less than the other. That is there. And the thought process should always be different. Challenge each other. Don't start thinking like one person, otherwise you don't have checks for each other. So that was the advice that still sticks with us. And Shri is absolutely an example of that advice, where we both are equal and we both challenge each other for everything we do. And that's been obviously a big part of the journey. So that was the wedding part. पण मग मी थोडक्यात थोडक्यात तू सांगितलेलं सगळं तो ऐकतो म्हणजे. आणि वाईस ऐकायचा आताही ऐकतो. श्री आहे ऑनलाईन, तर ही कॅन. आय नो, दॅट्स व्हाय आय सेड. Yeah. So challenging statements are done. Okay, go ahead. Yes, I agree. He agrees with us. See, the another mantra is like, when wife is happy, life is happy. So I stick with that. Yes. तू बावे स्कूलला होतास का रे? Of course. तू कुठल्या शाळेतला आहेस? तुझं प्रिन्सिपल ते बरोबर आहे, सगळे असंच करतात. प्रिन्सिपल सगळ्यांना आपल्याला. Yes, Bhave school is a big part of life. Yes, absolutely. Okay. Coming. What's that? Yeah, that's my आई. हॅलो काकू, काय म्हणतात? हॅलो काकू. ठीक आहे. माय सासूबाई, असं जे सासूबाई म्हणतात, but she's like my mother. She's been there for everything we do. काहीतरी असतं, मी रात्रभर उगाच सँडआर्ट एका रूम मध्ये करत बसते,
रात्री 10ला सुरू करते, सकाळी 4ला संपते, झोपलेले असते, यु नो लाईक ऑल ऑफ दोज थिंग्स. शी इज देअर ऍज अ स्ट्रॉंग पिलर, सॉंग सपोर्ट इन एव्हरीथिंग, ऑल द जर्नीज, एव्हरीथिंग, सेइंग तू कर, मी आहे, डोंट वरी. आणि ते जे आहे कंटिन्यू सपोर्ट खूप खूप महत्वाचा असतो, की यु नो लाईक थिंकिंग की तुला तो एक सपोर्ट आहे. आणि ऑब्व्हियसली फॉर आवर किड ऑल्सो टू दॅट ग्रँड पॅरेंट सपोर्ट इज बिग डील. बरोबर. शुभदा, तू सँड-आर्ट आता म्हणलीस, तर मला सांग, सँड-आर्ट चालू कधी झाली? म्हणजे तुझा आता जॉब चालू होता, सगळं चालू होतं, तर कधी चालू? राईट. एक आपण सँड-आर्टचं इंट्रोडक्शन घ्यायचं का आधी, म्हणजे जरा? येस. प्रसन्न प्लीज एकच सेकंड द्या मला. सँड-आर्टचं. एक मिनिट द्या फक्त. लेट मी शेअर माय स्क्रीन. जैसा कोई नहीं है, हंसी नहीं सौ दुनिया घुमा है, नहीं कहे तेरे जैसा कोई नहीं. मैं गाया जहां भी बस तेरी याद थी, जो मेरे साथ थी, मुझको तड़पाती रुलाती. सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही. तुझे सलाम, मम्मा तुझे
अमेझिंग. नो वर्ड्स. या फारच सुंदर. सो शुभदा, हे कसं चालू झालं सगळं ते सँड आणि काय तिथे पण तुझं इंजिनिअरिंग मध्ये आलं, म्हणजे काय त्याचा योग्य वापर करून काय केलंस काय तू एक्झॅक्टली? मस्त प्रश्न. कारण इंजिनिअरिंग आणि आर्ट ना त्याच्यामध्ये खूप फाईन लाईन आहे आणि यू कॅन्ट डिस्टिंग्विश फ्रॉम द अदर. दे आर ऑल डिपेंडेंट अँड इंटरट्वाइंड विथ इच अदर. सो काहीतरी 2005 आणि 6 मध्ये ऍक्च्युली माझं आर्ट आधी सुरू झालं, कारण मी मध्ये बंद केलं होतं, काही आर्ट करत नव्हते फारसं व्हिज्युअल आर्ट. एका माझ्या वाढदिवसाला श्रीनी सरप्राईज, कारण त्याला असं वाटत होतं की माझ्यात आहे, मी कधी बसून छोटी स्केच करतो, म्हणजे तू करत का नाहीस, म्हणून त्यांनी मला ऍक्च्युली माझ्या वाढदिवसाला ऍज अ सरप्राईज गिफ्ट इजल ऑइल पेंट, त्या दुकानदारांनी जे सांगितलं ती सगळी लिस्ट आणून घरी अशी अरेंज करून ठेवलेली होती, which was that rekindled my oil painting, which has taken and I'll talk about it later, but that had started. म्हणजे असा आर्ट असा एक इसेन्शियल एलिमेंट ऑफ लाईफ झाला होता. आणि मग एकदा कोणीतरी मला युक्रेन्स गॉट टॅलेंटचं एक व्हिडिओ पाठवला, ज्याच्यामध्ये एक सेनिया म्हणून आर्टिस्ट आहे, तिनं एक सँड आर्ट केलं, तसं दाखवलं सेम जसं आता तुम्ही बघितलं. आणि मी ते बघितल्यावर मला असं वाटलं की ते बघताना मीच करतेय, म्हणजे आय फेल्ट सो क्लोज टू दॅट आर्ट फॉर्म की आय एम लाईक आय कॅन डू दिस फॉर शुअर, आणि दिस इज डायनॅमिक, आय लव्ह इट. Then a static art form which just stays as one painting, you can do so much and tell stories. Wow. So it became like a challenge. पण असं नाही की तू जाऊन सँड आर्ट सेटअप विकत आणला, कारण असं इट्स नॉट नोन एज मच अँड इट्स व्हेरी प्रॅक्टिस बाय ओनली अ फ्यू पीपल. And I'm happy to be known one of the few sand artists in the world. पण त्यांनी ते बघितलं, मग मी आणि श्रीनी इंजिनिअरिंग डिझाईन सुरू केलं. मग त्याचं काय पाहिजे, मग ग्लास कुठला पाहिजे, मग आम्ही ऍक्च्युली सारखं LA आणि सॅनडिएगो, म्हणजे दॅट वॉज काइंड ऑफ एन एक्सक्यूज टू गो टू द बीच. पण तिथल्या सगळ्या बीचेस वरून वेगवेगळ्या टाईपच्या वाळू घेऊन आलो आम्ही. आणि इट्स नॉट ऍक्च्युअली म्हणजे ऑफ द हे रेकॉर्ड, पण इट्स नॉट अलाउड टू ब्रिंग, बट आम्ही छोट्या क्वांटिटीज मध्ये घेऊन आलो जस्ट टू टेस्ट आउट. आणि कारण आधी आम्ही होम डिपो इकडच्या लोकल स्टोर्स मध्ये नथिंग वर्क. Then we figured finally anyway ki how do you make sure it doesn't stand and it's not hot and right temperature, it's static. But it all worked out. That's where engineering comes in, Karan. You have this whole problem solving design of experiment to try only one variable at a time and all of that to finally get to a working setup, which worked out. And even then, at that time, I just was doing something at home. One of our friends was visiting and I was telling a story to Rishabh and to Shedari Basla ki, oh, this is एक राजा होता, राणी आली वगैरे, त्यांचे किड्स होते. दे लाईक मॅन दिस शुड बी ऑन द स्टेज, दिस इज अमेझिंग. तो म्हणलं ओके. आणि तेव्हा इंटेलचा काहीतरी एक शो होता आणि मी त्यांना दाखवलं, पण म्हणलं मला हे आहे, पण मला हे स्क्रीनवर प्रोजेक्ट करायचं, माझ्याकडे इक्विपमेंट नाही. बट दे वर सो फॅसिनेटेड बाय दॅट आर्ट, दे सेड डोंट वरी. सो दे ऍक्च्युअली फिगर्ड द होल थिंग आउट ऑन हाऊ टू गेट द ओव्हरहेड प्रोजेक्टर, दॅट होल methodology they figured out on how to get it on the screen. So that helped, because I could work with some of the best media people in Intel and figure out the whole setup. And then I did so many videos for Intel at that time, because Intel is all about silicon and silica, it comes out from sand. So that was an excellent medium to show how silicon influences people's life and creating those emotional stories that appeal to people's heart. So it just worked out like that medium was so good. So खूप सारे infomercials केले, lot of commercials केले. So it was excellent experience. And I started performing, obviously, locally इकडे. But then people started inviting me outside Phoenix, and then thoda, like it was good recognition. खूप सारे मी रेकॉर्डिंग व्हिडिओज ऍक्च्युअली करून, कारण दिस इज समथिंग आय कुड जस्ट रेकॉर्ड ॲट होम. सो मग आम्ही होम स्टुडिओ सेटअप केला, वेअर इट्स ऑल रेडी विथ द ओव्हरहेड रेकॉर्डिंग अँड एव्हरीथिंग. ॲज अ पार्ट ऑफ दॅट आय लर्न अबाउट व्हिडिओ एडिटिंग, ऑल ऑफ दॅट पार्ट, विच इज गुड. मग दे हॅड इन्व्हायटेड मी फॉर बृहन महाराष्ट्र मंडळ प्रोग्रामसाठी. सो दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स अगेन with thousands of people in the audience and doing a nice Maharashtra. And I did for Maharashtrian women, how they have been the leading women in India. So तसं मी ते performance केला होता, which was very. Then I did इथे काही mental health awareness च्या काही institutes आहेत, and they thought की हा medium खूप हटके आहे
to be able to appeal to people's mind and really talk about a problem that's not talked about as much. And I did a few performances for them. As a part of that, in fact, I talked to few people who had mental health issues, and it was something different in my life. I think that just experience about talking to people, like a woman who tried to kill her own son because she didn't understand what she was doing, kind of, like stories that you can't even imagine happen in people's life. But talking to those were very, very inspiring, and giving a performance at the end of it where it appealed to them was very rewarding. It was like full of, like, I think 2-3,000 ते PSA जे आहे, that was the performance actually. तिथे 2-3,000 लोक होती. They were like the top professors or top researchers from the mental illness awareness. So I did my performance for 10 minutes, and then the music stopped, and then I looked at the audience, and then for like whatever few seconds, nobody moved anything. Like there's no clap, there was nothing, as if I'm going to get up and walk away, and it's like, okay, zala ek performance, like next asa mala watla. But it was actually like a good feedback, because they thamble, and I could see one after the other everybody stand up, the entire auditorium, and clapping and just crying. I could see people crying, and it just was such a moving experience, and it really felt so good. You can actually make a difference in people's life by art, using art as a medium. So that was one of the memorable experiences. So many such, which eventually translated last year to my trip to Hollywood, which was again one of the memorable trips for me. So फोटो बघितला होता त्या शुभदा, सॉरी, तू त्या हॉलिवूड ट्रिपला जायच्या आधी एक क्विक क्वेश्चन आहे, म्हणजे रादर क्विक नाही येतो, आणि तो मला बरेच वर्ष आहे रादर. तू हे सगळं व्हिज्युअलाइज आधी करतेस का तुला ते करताना सुचतं ते आवाज गेला? सो माझी प्रोसेस अशी की मी ऑब्व्हियसली कुठली स्टोरी जेव्हा मी ठरवते तेव्हा मी आधी ऑलमोस्ट लाईक मे बी मेडिटेटिव्ह किंवा व्हॉटएव्हर, आय जस्ट थिंक अबाउट व्हॉट आय वॉन्ट टू सी. व्हिज्युअलायझेशन करते टू बी एबल. मैं तू तुझ्या सॅन्डिंग दॅट ब्रोकन येतं रे. येतोय तुझा आवाज? हा, नाही सॉरी, माझा प्रश्न बहुत कट झाला. म्हणजे मी तुला ते मला व्हिज्युअलायझेशन आणि ते ट्रान्झिशन, त्या तुझा तो विचार डोक्यात काय चालतो तो ऐकून घ्यायला आवडेल. Some I can rationalize, sometimes I don't know. Sometimes it happens की 2-4 वेळा असं मला वाटलं एक्सपिरियन्सेस की काहीतरी माझ्या डोक्यात, ऑब्व्हियसली कसं पॅसिव्ह थिंकिंग चाललेलं असतं. एखादा सब्जेक्ट आला की अरे हे करीन मग ते करून गाडी ड्राईव्ह करताना, आणि एकदा असं झालं की I'm driving and I just like the entire 10 minutes performance I could just visualize in no time. Like it just like जे passive background thinking चाललं होतं ते एकदम असं सडनली आल्यासारखं झालं. So I remember I took an exit आणि बाजूला गेले आणि बसून सगळं फटफट लिहून काढलं, कारण it was just like it just came together. But it's just because you are just thinking all the time, and it just sometimes it clicks. But the thinking is all about story. If you were in that, how would you experience things? So just thinking about you being there and just experiencing the whole thing. Obviously talking to people and to hear their experience about the subject also helps. आणि मग ट्रान्झिशन्स आर द बिग डील, कारण एका फ्रेम मधून दुसरी फ्रेम काढायची. पण ती एकदा फ्रेम दिसली की मी त्या फ्रेम कडे बघते आणि माझी पुढची फ्रेम डोक्यात असते, पण मग ती मी जर व्हिज्युअलाइज करायला लागली की ही मेल्ट होऊन दुसरी फ्रेम बाहेर येते त्यातनं, तर ती कशी बाहेर येईल. तर मला मग त्याच्यातले कॉमन एरियाज दिसायला लागतात, म्हणजे जस्ट व्हिज्युअलायझेशन की एक बघताना की अरे हा पार्ट ऑलरेडी आहे, हा पार्ट आहे, यातले इतके पार्ट मी रियूज करू शकते. सो मी ते ठेवते आणि काढते. आणि इट इज लाईक व्हॉट आय डू फॉर वर्क, विच इज निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहे त्याच्यामध्ये. एच करतो सिलिकॉन किंवा डिपॉझिट करतो तसंच आहे याच्यामध्ये, की यू एच आउट समथिंग अँड यू डिपॉझिट मोर टू गेट द फायनल इफेक्ट ऑफ व्हॉट यू वॉन्ट. बट इट्स द ट्रान्झिशन इज लाईक इट्स कम्प्लीट व्हिज्युअलायझेशन. आणि साधारण किती वेळा एखाद्या याची तुला प्रॅक्टिस किती वेळा करतेस तू, म्हणजे ऍक्च्युअल शोच्या आधी
किती वेळा ते ट्राय आउट करतेस, कारण ते तिथे परफेक्शनच पाहिजे ना, म्हणजे अगेन तो लाईव्ह शो असल्यावरती. हो 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 नाही, आणि दॅट इज अ बिग डील, कारण मी बरेच करते प्रॅक्टिस, कारण कसं म्युझिक बरोबर प्ले करायला लागतं ना, तर एखादा म्युझिकचा तो बीट ला माझं ट्रान्झिशन त्या तिथे हार्ट हिट व्हायला लागतो किंवा वॉट एव्हर, ते असं सगळं कम्प्लीट ऑलमोस्ट सेकंड बाय सेकंड प्लॅनिंग झालेलं असतं. त्यामुळे ऑब्व्हियसली स्लायसिंग इट इंटू स्मॉल पीसेस आणि प्रॅक्टिसिंग इंडिव्हिज्युअल पीस आणि इव्हेंच्युअली ऑब्व्हियसली रोलिंग इट अप इंटू प्रॅक्टिसिंग द होल फ्लो multiple times. But it is a very engineering approach. I know there are different kinds of artists, some who just are complete. माझं खूप सिस्टमॅटिक आहे त्या मनाने, माझं खूप इंजिनिअरिंग हे असतो, फ्लो सरप्राइजिंग दो, नॉट व्हेरी सरप्राइजिंग. आय थिंक, आणि मला अजूनही मला वाटतं तू म्हणलीस आय थिंक ग्रेट क्वेश्चन विनीत आणि ग्रेट एक्सप्लेनेशन, नाईस टू नो. कारण मला अजूनही तू अमिताभ बच्चनवर केलेलं अजूनही आठवतं. आणि अनदर चॅलेंजेस की हे सगळं मोनोक्रोम आहे, बरोबर, म्हणजे आणि तसं असूनही तो अमिताभचा जो शेवटचा दिवारमध्ये तो बसलाय, त्या पायवर करून तो बसतो त्याच्यात, तरी सुद्धा ते व्हिज्युअलाइज होतं की तो निळा शर्ट आणि हे असं डोळ्यासमोर आहे, तसा घालून बसलाय. ही आणि मला वाटतं ती एक त्या कलेची आणि तुझी जी आहे ती त्यातली खूबी मला फार जाणवते, कारण तू ते व्हिज्युअलाइज तसं करून ते प्रेझेंट करतेस, तर त्यामुळे ते कलर्स बघणाऱ्याला जाणवतात त्याच्यातले. सो फॅन्टास्टिक. आय थिंक perfect catch केलंस तू. Like you see colors when they are not there, कारण it's all viewers who are actually interpreting it. In fact, अमिताभ बच्चनचं मी काढत होते ते, मी तुला खरंच सांगते, त्याचं जे डायनॅमिक एक्सप्रेशन आहे ना त्याच्या डोळ्यातला, तो सो डॉट, आणि इट इज लिटरली एक सँडचा दाणा जर इकडे गेला ना, एक्सप्रेशन कम्प्लीट बदलत होतं. आणि श्री आणि ऋषभ सारखे माझ्या रूम मध्ये दिसतोय अजून अमिताभ, पण ते नाहीये, मग ते करण्यासाठी मी एक सँडचा दाणा इकडून उचलून इकडून आणि ऍट वन पॉइंट, आणि लिटरली इट इज अमेझिंग, त्या एका दाण्याने एवढा फरक पडला की इट्स लाईक गॉड इट, लाईक आता तो अँग्री यंग मॅन तसा दिसतोय. दॅट वॉज फॅन्टास्टिक, स्टिल इन माय माइंड, इच्ड इन माय माइंड. नुसतं ब्लॅक अँड व्हाईट ठेवत नाहीस तिथे, त्याच्यामध्ये इतके शेड्स आणि व्हेरिएशन सांगते, यू स्टार्ट व्हिज्युअलायझिंग दोज कलर्स आणि शेड्स. दॅट इज फॅन्टॅस्टिक. आता तुला प्रॅक्टिस वरनं आठवलं, एक एरियामध्ये तुला प्रॅक्टिस बिलकुल लागत नाही, ते कोल स्केचेस जे तू काढतेस ते, आय नो की तू 15 ते 20 मिनिटात एक स्केच डायरेक्टली काढतेस, फोटो समोर ठेवून, माणसाला समोर ठेवून डायरेक्ट येतं. देयर इज नो इनिशियल आउटलाइनिंग, एनी ग्राउंड वर्क, डायरेक्ट येतं ते हुबेहूब. म्हणजे मी तसे स्केचेस इतके हुबेहूब पाहिलेच नाही. इट फील्स ॲज इफ यू हॅव टेकन अ ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ, फोटो एडिटेड टू हॅव सम इफेक्ट्स, आणि तो आम्हाला प्रेझेंट करतो, इतकंच सुंदर येतं. तर ते तू कसं काय अचीव्ह केलंस? परफेक्शन. आय थिंक व्हेरी नाईस टॉपिक यू हॅव इनिशिएटेड. आय थिंक योगिता तुझ्या लिस्टमध्ये बहुतेक हा पॉइंट होता. तर Shubhada answers this thing, I think I have something to show to all. Good. Sorry, Professor, if I jumped the gun, maybe लक्षात नाही राहिलं.
out of the world. Amazing. Really amazing. Amazing. Done it. Absolutely. My goodness. ही एक युनिक प्रकारची आर्ट आणि त्याच्यातली कन्सिस्टन्सी फार अप्रिशिएट करण्यासारखी आहे. शुभदा, तुझ्याकडे एक्स्ट्रा तास असतात का तुझं इंटरनल क्लॉक का आमच्या बाकीच्या लोकांच्या पेक्षा चौपट वेगात पळत असतं ऍक्च्युली? तिकडे वाळूचं घड्याळ आहे, ते वेगळ्या पद्धतीने चालतं. किंवा स्केचचे डे काढायचं झालं तर त्या प्रत्येक स्केचसाठी निदान म्हणजे तासभर तरी गेला असेल मिनिमम. आणि हा तास ऑब्व्हियसली तुझं काम, घरातलं काम, सँड आर्ट सोडून तू काढला असणार कुठून तरी वेळ. या तो मी मागच्या समरला रे आय जस्ट लाईक कोविड सुरू झालं, पॉझिटिव्ह थिंकिंग वॉज नीडेड. सगळं एव्हरीथिंग वॉज लाईक आता बंद झालं. पहिले थोडं एक्साइटमेंट होती महिनाभर की अरे घरून सगळेच घरी आहेत वगैरे, पण मग नंतर असं वाटलं की समथिंग नीड्स टू बी देअर टू कीप दॅट पॉझिटिव्ह थिंग. आणि एकदा जस्ट मी काहीतरी स्केच करत आहे, अरे दिस इज व्हॉट बाबा यूज टू डू आणि हे मला परत करायचंय कारण ही डिड इट सो वेल आणि मी ते परत कधीच केलं नाही. म्हणून आय टूक इट ॲज अ चॅलेंज सेइंग सुरू करू. म्हणून मी एकदाच केलं आणि इट केम आउट गुड. मी म्हटलं अरे यु नो व्हॉट, आय डू इट नेक्स्ट डे. मग दुसऱ्या दिवशी केलं आणि असं वाटलं की रात्री एक 10 ते 11 वगैरे वॉट एव्हर जो मी वेळ घालायचे, रात्री मी 12ला पोस्ट करायचे. पण इट वॉज गुड कारण इट फेल्ट लाईक आय वॉज वन मे बी क्लोज to my parents to certain extent. आणि second it was very experimental आणि positive feeling. आणि मग मी ते पहिल्यांदा थोडे दिवस पोस्ट करायला लागले तर आय गॉट सच अमेझिंग फीडबॅक. आणि ते दॅट व्हॅलिडेशन अँड फीडबॅक इज सो इम्पॉर्टंट. सगळ्यांनी अरे आम्ही सकाळी उठल्या आधी बघतो तू काय पोस्ट केलंस, आणि इतके फीडबॅक आणि रोज एवढे मेसेजेस यायचे की आय फेल्ट अरे आय कीप गोईंग. आणि आय डिड दॅट 143 days in a row. Every night I would sit and sketch. I did 143 portraits. म्हणजे नॉट जस्ट स्केचिंग, देयर इज ऑल्सो आजच्या दिवसाचं महात्म्य काय आहे, त्या दिवसासाठीचा सुटेबल कॅरेक्टर शोधणं. तो कॅरेक्टर सुद्धा कोणी सोमेगोमे असून उपयोग नाहीये. किंवा आमच्या पलीकडच्या शर्माजींचा धाकटा मुलगा आहे, त्याचा आज वाढदिवस आहे असं स्केच करून उपयोग नाही. It has to be identify. बोल. हा नाही शुभदा, मग आता बसून बसून कंटाळल्यानंतर तू धावायला सुरुवात केलीस का? म्हणजे पेंटिंग करताना खूप वेळ बसायला लागल्यामुळे आता धावून येते जरा असं. सो कमिंग टू युअर मॅरेथॉन. Yes. So just answering sorry, बिफोर वी प्रोसीड, सँड आर्ट बद्दल मला एक अमेझिंग त्याच्यातला पार्ट अप्रिसिएशन एक वेगळ्या पद्धतीने द्यायचं आहे. टिपिकली सँड आर्ट मी अशा पद्धतीने बघतो की बाकी बरेच लोक त्यांची कला जास्तीत जास्त टिकावी, राहावी, दिसावी अशा तऱ्हेचा प्रयत्न करतात. ते पेंटिंग खूप जपून ठेवतात किंवा ते व्हिडिओ करतात नाटकाचा किंवा काय जे आहे ते. नॉट मेनी आर ऍक्च्युली ट्राईंग देअर हँड्स विथ सँड आर्ट. आणि या सँड आर्ट मध्ये मला त्याच्यातली ती जी टेम्पररीनेस आहे ना, तो खूप भावतो की ते तू करतेस ते इतक्या पद्धतीने सुंदर दिसतं, पण ते एका क्षणापुरतं असतं, त्याच्यानंतर तू बदलतेस ते. आणि आपणच काढलेलं चित्र आपणच काहीतरी खराब केल्यासारखं किंवा त्याच्यातनं काहीतरी वेगळं निर्माण करण्याची इच्छेने दाखवल्यासारखं. इट्स सो टेम्पररी अँड इट गिव्स मी सम स्पिरिच्युअल फिलिंग सो टू से. मला त्याच्यातनं एक आध्यात्मिक शिक्षण मिळाल्यासारखं होतं, जो कदाचित माझा आता सब्जेक्ट मॅटर इंटरेस्ट झालेला आहे अशा
की इतकं टेम्पररी आहे आपलं आयुष्य सुद्धा, ते त्या चित्रातनं इतकं मला एव्हिडेंटली दिसतंय. तुम्ही किती प्रसिद्ध माणूस काढा, तो त्या सँड आर्टा पुरताच आहे, तेवढ्या क्षणापुरताच आहे, त्याच्यानंतर तो जातो, हटतो वगैरे वगैरे. सो हे एक अप्रिसिएशन मला त्या सँड आर्ट बद्दल तुला द्यायचं होतं. इट्स व्हेरी अमेझिंग टू रेकग्नाइज अँड रिअलाइज दॅट स्पिरिच्युअलिटी व्हॉट यू ड्रॉ इन. Right, I absolutely. In fact, whenever I talk about sand art, I always talk about that, that existence that is very temporary, जे क्षणभंगूर म्हणतो आपण आहे. आणि पण त्या ज्या जेवढा वेळ आहे तो वेळ आपण क्वालिटी त्या क्रिएशन बरोबर दिला आणि तो एन्जॉय केला आणि नाव यू आर रेडी टू मूव्ह ऑन टू समथिंग एल्स इज अ बिग डील. आणि इनफॅक्ट इट टीचर्स यू टू जस्ट की चांगल्या गोष्टी आहेत, ही चांगली गोष्ट आहे, पण की वाईट जरी गोष्टी तुझ्या आयुष्यात झाल्या, व्हॉट एव्हर हॅपन्स, सम अप्स अँड डाऊन्स, जस्ट कीप दॅट टेम्पररी कनेक्शन विथ दॅट, लर्न फ्रॉम इट, मूव्ह ऑन, आणि आपलं लाईफ इज ऑल्सो लाईक दॅट. अँड इट जस्ट डुईंग इट प्रॅक्टिकली इन अ आर्ट फॉर्म ॲक्च्युअली गिव्स यू दॅट रिमाइंडर ऑफ यू बीइंग लाईक इऑन अ व्हेरी small part of this big universe who's in the scheme of like time that has existed. तुमचे काही 40, 50, 60, 70, 80 वर्ष असतील, ती अगदी फारच छोटी आहेत, पण त्याच्यामध्ये पण त्या फ्रेमचं त्या सेकंदाला किती महत्व आहे, कारण इट इज अन इम्पॉर्टंट पार्ट. असं नाही की ते छोटं आहे किंवा डिस्ट्रॉय होणार आहे म्हणून त्याचं महत्व कमी आहे, की इट इज इम्पॉर्टंट अँड नीडेड अँड व्हेरी मच अन इसेन्शियल पार्ट फॉर द एंटायर म्हणजे performance of whatever that piece of art. Excellent. So amazing. Particularly ही जी हटकी आर्ट आहे ना, बाकी सगळे लोक ऍक्टिंग, डान्स वगैरे हँड्स ऑन ट्राय करतात सगळं. प्रत्येक जण असं कधी कधी म्हणतो, हा मी सुद्धा छोटासा ऍक्टर आहे वगैरे, पण असं कोणी असं म्हणत नाही की मी छोटासा सँड आर्टिस्ट आहे वगैरे. इट्स नॉट पॉसिबल. आणि इट वॉज ऍक्च्युअली गुड. आय स्किप द हॉलिवूड स्टोरी, पण आय रिमेंबर की मला जेव्हा त्यांनी शो साठी बोलवलं त्या निकलोडियन चॅनलनी, की आय वर्क विथ देम ऑफलाईन, आणि मग त्यांनी मला LA ला बोलवलं आणि मग इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स, कारण दे हॅड लाईक अ व्हॅनिटी व्हॅन फॉर मी. There you go, that's the studio. This is Ryan's. He's world's top YouTuber, by the way. He's a millionaire. He's only 8 or 9-year-old. Wow. तर त्याचा शो होता रायन्स मिस्ट्री डेट. तर त्याच्यामध्ये आय वॉज इन्व्हायटेड एज अ सँड आर्टिस्ट टू डू सम स्पेंड टाइम विथ हिम, आणि असं त्याचा सगळा शो आहे. तर तेव्हा वी वेंट देअर, आणि आय रिमेंबर की त्या सगळ्या क्रूला दॅट होल थिंग वॉज सो न्यू की मी तिथे काढायला लागले. तर तो जो एक स्टुडिओ होता ह्युमॉंगस, म्हणजे आम्ही कधी स्टुडिओज बघितले नव्हते की कसं असतं ऍक्च्युली आतमध्ये. आणि हे दीज आर मल्टिपल स्टुडिओज, म्हणजे असे मेजर मोठे रूम्स कनेक्टेड असतात. तर द वर्ड ऑफ माउथ वेंट, आणि त्या बाकीच्या स्टुडिओज मधली एवढी लोक तिथे आली ते बघायला, आणि दे वर लाईक 20 कॅमेराज पॉइंटिंग अँड ऑल ऑफ दॅट, अँड सो मेनी पीपल केम इन. तर त्याचा जो डिरेक्टर होता तो मला म्हणला की देर इज समथिंग इन दिस आर्ट फॉर्म दॅट people are fascinated by the way you're doing it. It's just gone. It's like gone. It was there, right? आणि like त्यामुळे असं तेव्हा तो सेम लोकांनी सांगितलं की हाऊ कॅन यू वाईप इट, लाईक इट वॉज सो अमेझिंग, हाऊ कुड यू जस्ट वाईप इट. म्हटलं या इट्स बिकॉज आय नीड द नेक्स्ट वन, आय कांट हॅव मल्टिपल सँड आर्ट टेबल्स. पण दॅट वॉज वन ऑफ द एक्सपिरियन्स की इट्स फॅसिनेटिंग फॉर पीपल, लाईक यू सेड मकर. It's truly, yeah. It's excellent, yeah. Okay. To the marathon now, probably. Yeah. Yes, the Hollywood. It's not a big chapter. Don't make it a big chapter. I'm not a avid runner or anything close to Shailendra Prasanna and all of you guys. Like, आणि आता सगळेच पळायलाच लागतात. आता पळायची गरज आहे. पळणं वेगळं रे बाबा, तिकडे काय त्या मॅरेथॉनच्या विषयाला ज्याच्या आधी जस्ट एक कमेंट देतो की तू जेव्हा तासन तास हे पेंटिंग आणि करत असशील तेव्हा स्त्रीला एकदम पीस ऑफ माइंड मिळतो का? दॅट्स ऍक्च्युली ते दोघं इतके खुश असतात मी पेंटिंग करायला लागले की चला आपल्याला आता काही बोलणार नाही की राहिलं इकडे राहिलं. पण ते दोघांची असतात. Now you know why I gave her that gift. आता आय वॉज थिंकिंग की तू असं इतका विचार करून असं का सुरू केलंस परत? It was a long term plan. ऑलरेडी भुगा देतो, तू खेळत बस त्याच्याशी, अशा तऱ्हेतला प्रकार एकदम
मला अजून एक गोष्ट राहिली विचारायची ती म्हणजे या दोन्ही फील्ड मध्ये इंजिनिअरिंग फील्ड जे तू ऍक्टिव्ह ठेवलंयस आपल्या इथल्या बऱ्याच जणांनी केव्हाच बाय केलंय आता इंजिनिअरिंग फील्ड सोडून दुसरीकडे आपण सगळे काय काय करतोय पण ह्या फील्ड मध्ये तुला जे काही अवॉर्ड मिळाली तर ती आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडतील आणि तसंच तू आर्ट फील्ड मध्ये सुद्धा तुझी अकॅडमी चालू केलीस किंवा त्यातही तू काय करतेस तर या दोन्ही तुझ्या अचिव्हमेंट्स आणि अवॉर्ड बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. सांग. Yes. Thank you. So on the engineering side, definitely म्हणजे I have 12 patents. So patent awards आहेत माझ्याकडे 12. Which is good. You know, it's nice to see your ideas actually appreciated. I have taught a lot of courses and got best paper awards in several conferences, which is good. Intel मध्ये we have several awards ची असतात layers तर त्याच्यामधले you know the top awards got a lot of those, which has been again you know it's teamwork and all of that, but it's encouraging to have that award. Its recognition is a big part of making who you are. So खूप सारे इंजिनिअरिंग मध्ये अवॉर्ड्स आहेत. मी ASU मध्ये सुद्धा इथे शिकवते अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये ऑन द पॅकेजिंग रिलायबिलिटी. सो तिथे सुद्धा they'll facilitate you know like as a guest speaker, which is always good. Atta he ASME, it's American Society of Mechanical Engineers. We talked about it. The Woman Engineer. It's a big award. It means a lot to me. Currently, every year they go through a process of choosing between several women engineers, their contributions, kiti publications ahet, ka industry engagements ahet, what impact you have had in the field of research that you have done. So when they go through it, and it's not just ki biased eka side, it's an industry panel. So माझे competition वाले AMD, you know, like other companies local, they're all sitting there and they are also giving votes. So it's nice to see a common a recognition ki everybody thought that I was good to be recognized. So that was a big nice award to receive. So that's on the awards. And painting, like I said, I started, and then it's all about paying it forward, what you know, what my parents gave me, passing it on to the next generation. So I started my academy about I think 7-8 years back, and mostly in person hoti initially, and that's how I started. Then obviously after COVID thing happened, it's been online, and it's actually I didn't think I could teach online, but it's you know like you are the one who are actually influencing the digital world, and the digital world is actually amazing to teach arts. I could figure out. So it's been nice. I'm very proud of my students. I have about 50 students or so. That's about the max I can take right now. But it's amazing to see them grow. And every week I post their work, and they are just excelling in every ways, and it feels like they tell me ki ते मी बघून त्यांना एकदा एक्झॅक्ट सांगते काय चुकलंय, कारण लॉट ऑफ टाइम्स ते एकच एरिया करतात आणि मी सांगते नाही प्रॉब्लेम या एरियात जे तू काढलंयस त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही, जे नाही काढलं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि ते लाईक हाऊ डू यू सी इट, हाऊ डू यू गेट इट, you know that's the training that comes in. So teaching it and passing it on, and why this was right, why this makes a difference is helpful. So that's been a big journey. Great. Too good. And marathons, it was just more of keeping fitness, not doing. And Shri and I both said, hey, you know what, let's give it a shot. So we started training, and actually it is more आमचं काही असं पर्सनल गोल किंवा असं काही नसतं. आम्ही दोघं जण पळतो एक साईडनी, तो माझ्यासाठी स्लो होतो, पण आम्ही गप्पा मारतो, हेच बघ हे टिपिकल आपल्या कॉलेज सारखंच टाइमपास करत करत आमचे ते माइल्स संपतात. So it feels like a nice maybe running date. Nice. I think
छान वाटतं. रनिंग डेट इज अ गुड कन्सेप्ट. रनिंग डेट ही कन्सेप्ट आवडलेली आहे जोरदार. हा छान आहे. आता रनिंग पेंटिंगचा एक विषय करून टाकतो पुढच्या वेळी. पळता पेंटिंग हा आयटम झाला नाही ऍक्च्युअली. बरोबर आहे. आता कारण आता फिरोदी असतं तर आपण असा एक इव्हेंट केला असता की चालतात पळता पळता स्टँडर्ड काढून इंटेलची डिझाईन करून काहीतरी डायरेक्ट म्हणजे खूपच मोठा पेटंटही मिळवणं आणि त्याचं बाय द एंड ऑफ द शो फुकट जाऊन पेटंट घेऊन येणार ते. असं सगळं इव्हेंट आहे. नवऱ्याबरोबरच करते बरं का, तू काहीतरी वेगळे अर्थ काढू नको. नाही पण एक लक्षात आलं का आता एवढ्या सगळ्या अचिव्हमेंट नंतर हा शेवटचा प्रोग्राम ठेवू आपण, कारण आता अवघड आहे. नंतर कोणाला आपल्याबद्दल सांगायला काही जमणार नाही, लाज वाटेल. त्यामुळे दर 2 वाक्यात सांगायला नाही शुभता एवढं नाहीये अर्थात, पण ठीक आहे म्हणजे चालतंय वगैरे. म्हणजे असं सतत पण मी म्हटलं तसं की आपण 7-8 जणांचा मिळून एकदम एक 10 मिनिटाचा प्रोग्राम करू. त्यामुळे ते बरं 2-2 मिनिटं बोलणार आम्ही. प्रसन्न, तुझ्या लक्षात आलं असेल तर तिला व्हीआयटीतनं बाहेर यायलाच 1 तास लागला होता. आत्ताची तिची पेंटिंग आणि याची जर्नी चालू झाली आहे. अजून एक पुढचे 2 तास लोकांनी आपापले सर्व उपद्व्याप बाजूला ठेवून इकडे कॉन्सन्ट्रेट करावं. नाही, मला असं वाटतं पार्ट 2 करावा याचा, नाही तर आता कारण तिला तेवढ्या आठवड्याभरात अजून काहीतरी परत मिळेल. हो, पार्ट 2, 3, 4, 5 केला तरी चालेल. अजून 2-4 पेटंट मिळेल एका आठवड्यात. कोणाला काही अजून विचारायचं आहे का, नाही तर ती आता पुढचा काय प्रोजेक्ट तिचा फ्युचर प्लॅन आहे ते आपल्याला सांगेल. मला तोच प्रश्न मला तेवढाच प्रश्न आहे की पार्ट 2 कधी अजून असा फ्युचर प्लॅन आहे का, गरज आहे का अजून? एकच प्रश्न आहे. अच्छा, व्हॉट आर यू थिंकिंग राईट नाउ? हे आय थिंक आय कॅन डू दॅट. ते जरा लिस्ट सांग जरा फक्त आम्हाला. वी शॅल कीप दॅट अवे. मला वाटतं ह्या झूम कॉलचं तू आपलं एक पेंटिंग काढ सगळ्यांचाच. खरंच काढेल ती लाईव्ह करेल. हो, मध्ये झूम कॉल आपला बाकी चालू आहे, झूम कॉल, आणि तिकडे झूम कॉलचं काढते, असं होईल. बरोबर. माझं बघता बघता पोर्ट्रेट्स तयार आहेत सगळ्यांचे. फॉर ऑल यू नो तिने ऑलरेडी केलं असेल आपण बोलताना आपल्याशी. हात दिसत नाही आपल्याला, ऑलरेडी खाली काढत असेल ती. नो, पण फिनिशच्या उन्हात तुम्ही पळता इतका वेळ, एवढ्या मोठ्या उन्हात? आम्ही रात्री पळतो. अच्छा, बरं. पाहिलं, हे भारी रोमॅन्टिक आहे एकदम. अकेजनली बियर असते हातामध्ये, पण म्हणजे दॅट इज जस्ट बिकॉज इट्स हॉट. अरे वा, अशा रन्सला यायला आवडेल आम्हाला. हे काहीतरी कॉमन आहे. हे ठीक आहे, पण ते हे जरा वेगळं करते. तुम्ही रन करून जिथे थांबाल तिथे आम्ही बॉटल घेऊन बसू, तसं काय? अरे आमची द रॉक अँड रोल रन मॅरेथॉन दॅट वी हॅव, दे ऍक्च्युअली हॅव द at the 13th or the 25th mile they actually have a beer station. So just 1 mile before you reach your end, they give you a glass of beer. पळत नाहीत. हे सगळं युएस मध्ये होतं म्हणून आपण पळत नाही. डायरेक्ट त्या स्टेशन पाशी जाऊन उभं राहता येतं का आधीचे मैल पळावे लागतात? इथे इंडियात बिअर ठेवली असती तर आम्ही पळालो असतो. एक्झॅक्टली. सॉरी, आपल्याला थांबायची वेळ आलेली आहे. बराच वेळ आपण शुभदाचाही खाल्लाय आणि मला माहिती आहे सगळ्यांच्या घरचे आता वाट बघत असेल हे लोक कधी थांबतील. त्यांनाही खायचंय सगळ्यांना. आता तुझा मुलगा सॉरी प्रसन्न, शुभदा मुलगा असेल तर त्याला हाय म्हणून ना सगळे का झोपलाय? नो, he's here. Hold on. Come here. या ना, फ्रेम मध्ये गेला ना. हाय. ओके, आम्ही सगळे सिनियर आहे व्हीआयटीचे. अमेझिंग. शुभदाला आम्ही शिकवलंय सगळं. आता तिने आमच्याकडे बघून ती शिकली की असं व्हायचं नाही. बरोबर, आमच्याकडे बघून ती शिकली की असं कधी व्हायचं नाही आयुष्यात. तिला आम्ही हे शिकवलं की आमच्यासारखं व्हायचं नाही. करेक्ट. त्यामुळे तिच्या समोर असे एक्झाम्पल होते. रनिंग एक्झाम्पल, स्टँडिंग पर्सनिफाईड.
ओके Like, सॉरी everything is प्रसन्न getting passed on to him Okay, now. तर आता म्हणजे शुभदाचा जे आपण जो प्रवास पाहिला आणि म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना म्हणतो की अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. तर आता हे अष्टपैलू हा सुद्धा शब्द कदाचित इथे तोकडा पडतोय आता शुभदाच्या बाबतीत. खरंय खरंय 8च होतात आता अष्टपैलू. जसं आता शुभदानी सगळ्यांसाठी एक एक स्केच काढायला सुरुवात केलेली आहे, तर शुभदासाठी आपली एक भेट म्हणून आपला मित्र उपेंद्रनी एक तिच्यासाठी स्केच केलंय. क्या बात आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. वैदा रेहमान आले. अरे वा. वा, याला गोड म्हणून घ्या. थँक्यू. म्हणजे तू काय मैदा रहमान वाली comment आवडली मला एकदम. ही शुभदा असं खाली लिहा रे चमारी. हो खाली लिहायला पाहिजे ते. थँक्यू. सॉरी नाही नाही. तू हे या ग्रुप मध्ये अशी रिस्क घेतली उपया. हे म्हणजे ऍक्च्युली तुझ्या धैर्याचं कौतुक आहे उपया. झालं आता शुभदाच्या स्केचेसच्या आधी दाखवायचं होतं हे. हो म्हणजे कळलं असतं मला. आता या शुभदाला बोलवा असं म्हणण्याची वेळ आणली यांनी, पण ठीक आहे. थँक्यू उपेंद्र. थँक्यू सो मच. इट लुक्स वंडरफुल. आमच्या परीने जेवढं होऊ शकलं तेवढं. नाही 100% मस्त. नाही आपण हे एवढं सगळं पाहिल्यानंतर, शुभदाचा हा प्रवास पाहिल्यानंतर उपेंद्रचाही कौतुक करायला पाहिजे की त्यांनी माझ्या मते साधारण 20-22 वर्षानंतर पहिल्यांदा स्केच केलेलं आहे आज. नाही त्याचं कौतुक असं की त्यांनी या ग्रुप मध्ये ते शेअर केलं. हे तो असा प्रयत्न करत असतो, त्याच्यामुळे त्याचा कौतुक प्रयत्नांसाठीच आहे. कारण त्याला माहिती आहे याच्यावर काय कमेंट करणार. त्याचं धैर्य वाखाणण्यासारखं. लोकल आजेची काळजी न करता, लोकनिंदेची आज न बाळगता. करेक्ट. तर ठीक आहे, आपण या नोटवर इथे थांबूया. तर सगळ्यांचे धन्यवाद. शुभदा खरं आपण म्हणायची गरज नाही, पण या कार्यक्रम आहे म्हणून फॉर्मली तुझे धन्यवाद या कार्यक्रमासाठी वेळ काढल्याबद्दल. तसंच आरती आणि योगिताचंही धन्यवाद. म्हणणार स्वतःवर कंट्रोल ठेवल्याबद्दल तुझे धन्यवाद. पण आता रेकॉर्डिंग थांबवतो मग बोलतो. नाही म्हणजे आता हिच्या एवढ्या कला ऐकून आता मी स्वतःवर कंट्रोल ठेवला नाही. बियर वाढ बघते माझी. आज दसरा विशेष म्हणजे हा नवरात्रीचा दसरा विशेष म्हणून महिलांना प्राधान्य देण्यासाठी म्हणून हा खास आपण शुभदाला विनंती केली आणि तिने मान्य केली. तसंच पुढचा महिना आपण दिवाळी विशेष करूया आणि डिसेंबरला म्हणून आपण क्रिसमस विशेष काही म्हणायला हरकत नाही, कारण आपण सगळेजण त्याच्या सुट्ट्या तर नक्कीच घेतो. ठीक आहे, तर लवकरच आपण भेटू पुन्हा एकदा आणि तुमच्या कार्यक्रमाची लिंक मी जाहीर करेन. धन्यवाद. थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू. वेल डन. शुभदा की असंच आम्हाला अभ्यास करत राहा. बाय. ऑल द बेस्ट. बाय. थँक्स आरती. बाय. As always, proud to have you as a friend. Yes. Thank you. Same mutual feeling. Amazing, mind-blowing journey. Thank Congrats. you. Keep it up. All the best. Absolutely. Thank you so much.